हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आजचा आपला टॉपिक आहे इलेमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. या चॅप्टरचा 21 to 25चे सगळे पीवायक्यू तुम्ही ज्यावेळेस ऑब्झर्व कराल तर तुम्ही हे नोटीस कराल की मॅक्झिमम क्वेश्चन हे फॅक्ट बेस असतात, ज्याचा आन्सर कधी चेंज होणार नाही आहे. मग तुम्हाला या थेरीज सगळ्या माहिती झाल्या तर या चॅप्टरला तुम्ही इझिली टॅकल करू शकता. तुमचे क्वेश्चन्स खूप इझिली सॉल्व्ह होतील. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग टाईम आपण चॅप्टरला सुरुवात करूया. पी ब्लॉक जो असतो ना, त्या पी ब्लॉकमध्ये आपल्याला ग्रुप 13 पासून तर ग्रुप 18 पर्यंत एवढं सगळं पी ब्लॉकचा पार्ट असतो, ज्यामध्ये आपल्याला फक्त तीनच ग्रुपचा स्टडी करायचा आहे. ग्रुप 16, 17 अँड 18 या तीन ग्रुपचा आपण आता डिस्कशन करूया. सो लेट्स प्रोसीड फॉर द पॉईंट नंबर 1. ऑकरन्सचा विचार केला तर ग्रुप 16चे इलेमेंट्स किंवा कंबाईन डिस्कस करू. काही नोबल गॅसेस पण असतील किंवा काही ग्रुप 16, 17चा विचार केला तर यांचं ऑकरन्स नेचरमध्ये कसं असतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. काही बेसिक की पॉईंट मी एक्सप्लेन करतो. इथे 6-7 की पॉईंट मी तुम्हाला सांगतोय, ज्याच्यावरती तुमचे सगळे पीवायक्यू सॉल्व्ह होत आहे या टॉपिकवरचे ऑकरन्समध्ये, आणि भरपूर सारे क्वेश्चन याच्यावरती विचारले गेले. सो बघा, सगळ्यात पहिला पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय की ग्रुप 16च्या इलिमेंटला आपण काय कन्सिडर करतो ॲज अ चाल्कोजन्स. क्वेश्चन विचारला गेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग बिलॉंग्स टू चाल्कोजन फॅमिली. मग चाल्कोजन एक्झॅक्टली काय असतं? दोज इलिमेंट्स विच आर कपेबल टू फॉर्म ओर, ज्यांच्यापासून ओर तयार होतो त्या इलिमेंटला आपण म्हणतो चाल्कोजन. मग ग्रुप 16च्या इलिमेंटला आपण म्हणतो चाल्कोजन. पॉईंट नंबर 2 की ग्रुप 16मध्ये किंवा ओव्हरऑल विचार केला तर अर्थ वरती कुठला इलिमेंट असेल जो सगळ्यात जास्त पर्सेंटेज मिळतो तुम्हाला. सो ऑक्सिजन इज द मोस्ट अबंडंट इलिमेंट. पॉईंट नंबर 3, इथे मी तुम्हाला काही मिनरल्स दिले आहेत, काही ओर पण दिलेले आहेत. या मिनरल्स किंवा ओरवरती तुम्हाला मोलेक्युलर फॉर्म्युला आणि त्यांचं केमिकल नेमवरती क्वेश्चन विचारले गेले. जसं की समजा मी तुम्हाला विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज जिप्सम, तर जिप्समचं तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे? हा मोलेक्युलर फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. आता तुम्ही हे व्हिडिओ ऐकता आहात, क्लासमधल्या स्टुडंट्सचं हे पाठ करून घेतलेलं आहे, कदाचित ते पण विसरले असतील. बट हे पाठ जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तुम्ही याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह नाही करू शकत आहे. ठीक आहे. सो आता मी फक्त तुम्हाला त्यांचे नावं आणि त्यांचे मोलिक्युलर फॉर्म्युला सांगतोय, बट तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तरच तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ठीक आहे. जिप्सम CuSO4 2 times H2, इप्सम सॉल्ट आहे MgSO4 7H2, बॅराइट BaSO4, गॅलेना PbS, झिंक ब्लेंड ZnS, कॉपर पायराइट CuFeS2. याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सल्फर आहे. आता जर ते SO4च्या फॉर्ममध्ये असतील, इथे बघा SO4 आहे, इथे देखील SO4 आहे, लास्टला सुद्धा SO4 आहे, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो की ते सल्फेट फॉर्ममध्ये आहे. डाऊन साईडला चेक केलं तिथे फक्त तुम्हाला सिंगल सल्फर दिसतोय किंवा ते सल्फेट फॉर्ममध्ये नाही आहे, तर आपण या सगळ्यांना कन्सिडर करतो की ते कुठल्या फॉर्ममध्ये आहे? दे आर इन द फॉर्म ऑफ सल्फाईड. सो सल्फर, सल्फेट आणि सल्फाईड दोघा फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतोय. ठीक आहे. पुढचा पोलोनियमच्या बाबतीत बोललंय. पोलोनियम विच इज रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट, हा पण क्वेश्चन विचारला गेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट. ग्रुप 16मध्ये हा एकटाच असा आहे जो कसा आहे? रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट्स आहे. अँड विच इज अ डीके प्रोडक्ट ऑफ थोरियम अँड युरेनियम, हा पण क्वेश्चन महत्त्वाचा आहे. हा पण क्वेश्चन सीटला विचारला आहे, जे आपल्याला आता इमिजिएटली सॉल्व्ह करायचे आहे. पुढे आपण फ्ल्युरिनच्या बाबतीत बघायला गेलं तर फ्ल्युरिन हा मोस्टली कुठल्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतो? इट इज अवेलेबल इन द फॉर्म ऑफ फ्ल्युराइड्स. फाईन. आता फ्ल्युरिनचे आपण ओरचा विचार केला तर पहिला आहे फ्ल्युरोस्पार, फॉर्म्युला आहे CaF2, क्रायोलाइट Na3AlF6, फ्ल्युरोपटाईट Ca3PO4 ट्वाईस CaF2. सो हे सगळे मोलेक्युलर फॉर्म्युला आत्ता फक्त तुम्ही ऐकतायत, बट हे तुमचे लर्न झालेले कदाचित नसतील, तर व्यवस्थित लर्न करा. त्याशिवाय हा टॉपिक तुमचा ऑकरन्सवरचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. ऑकरन्सला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे का? तर तुम्हाला पुढचे क्वेश्चन्स बघितल्यावरती ऑपअप करणार की आपल्याला हे लक्षात ठेवणंच गरजेचं आहे, याच्यावरती क्वेश्चन नक्की विचारले जात आहेत. ठीक आहे. हेलियम अँड निऑन आर फाउंड इन मिनरल्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ओरिजिन. त्याचा रेडिओ ॲक्टिव्ह ओरिजिनचे काही एक्झाम्पल दिले आहेत, यावरती पण क्वेश्चन विचारला गेला आहे, जसं की आहे पिच ब्लेंड, मोनॅझाईट आणि क्लिवेट. हे तीन असे आहेत जे रेडिओ ॲक्टिव्ह नेचरचे आहेत, आणि ह्या मिनरल्समध्ये तुम्हाला हेलियम आणि निऑन अवेलेबल मिळतो. ठीक आहे. झेनॉन अँड रेडॉन आर द लार्जेस्ट इलिमेंट ऑफ द ग्रुप. लार्जेस्ट नाही, रेरेस्ट. लार्जेस्ट तर ऑक्सिजन आहे, आर द रेरेस्ट इलिमेंट ऑफ द ग्रुप. यावरती पण क्वेश्चन विचारला गेला आहे की ग्रुप 16मध्ये सगळ्यात रेरेस्ट इलिमेंट, 16 नाही, ग्रुप नोबल गॅसेस 18मध्ये सगळ्यात रेरेस्ट इलिमेंट कुठला आहे? तर झेनॉन रेडॉनला टिक कराल तुम्ही. ठीक आहे. रेडॉन इज अ डीके प्रोडक्ट ऑफ रेडॉन 26. लक्षात घ्या, अजूनपर्यंत नाही आला याच्यावरती क्वेश्चन, बट विचारला जाऊ शकतो आहे. ठीक आहे.
आता हे जे पॉईंट मी डिस्कस केले याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायचे. बघा 1 2 3 इथे मी 3 क्वेश्चन्स देतोय मी तुम्हाला. बघा पहिला क्वेश्चन काय दिलाय, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर ऑफ मिनरल अँड इट्स फॉर्म्युला. मिनरल आणि फॉर्म्युलाचा करेक्ट पेअर शोधायचं आहे. बॅरेट, मला हे सांगा बॅरेटचा फॉर्म्युला काय आहे, BaSO4, पण त्यांनी काय दिलाय MgSO4, याचा अर्थ हे रॉंग आहे. सेकंड फॉर्म्युला क्रायोलाइट, क्रायोलाइटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला इथे आहे Na3Al F6 आणि त्यांनी तुम्हाला दिलाय Na3Al F6, याचा अर्थ हा फॉर्म्युला करेक्ट आहे. इप्सम सॉल्टचा फॉर्म्युला, इप्सम सॉल्ट इज MgSO4 7H2O, पण त्यांनी काहीतरी रॉंग दिलाय, कॅल्शियम सल्फेट दिलाय, रॉंग आहे. गॅलेनाचा फॉर्म्युला आहे PbS, इथे गॅलेना मी मेन्शन केलाय PbS, बट तिथे दिलाय झिंक सल्फाईड, तर रॉंग झालं. करेक्ट कुठला आहे ते तुम्हाला शोधायचं, तर ऑप्शन बी इज करेक्ट. बघा तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले जर लक्षात राहिले असतील तर तुम्ही हे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकताय. आता हे क्वेश्चन मी अशा स्लाइडला का फॉर्म्युला मेन्शन केलाय, कारण जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ ऐकणार ना तेव्हा तुम्हाला ते आठवणार नाही ना, बट ते बघितल्यानंतर तुम्हाला रिअलाइज होतंय की हां सर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याला हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाहीये. सेकंड क्वेश्चन, विच इलेमेंट फ्रॉम फॉलोइंग बिलॉंग्स टू ऑक्सिजन फॅमिली. मला एक सांगा, ऑक्सिजन फॅमिली म्हणजे ग्रुप 16. ग्रुप 16 मध्ये कोण कोण असतं, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम. तर एवढे सगळे इलेमेंट्स ग्रुप 16चे आहेत. कुठला इलेमेंट आहे जो ग्रुप 16चा आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला इलेमेंट फक्त कुठला सांगतोय, बॅरियम चालणार का नाही, सेलेनियम चालणार आहे आपल्याला, सो गो विथ ऑप्शन बी. एवढे साधे साधे क्वेश्चन विचारले गेले. विच पेअर ऑफ इलेमेंट फ्रॉम फॉलोइंग इज नॉट प्रेझेंट इन फ्ल्युरोपाटाईट. फ्ल्युरोपाटाईटमध्ये काय असतं रे, कॅल्शियम असतं, फॉस्फरस आहे, ऑक्सिजन आहे, फ्ल्युरिन आहे. कुठला इलेमेंट नाही ओळखायचं आहे. विच पेअर ऑफ इलेमेंट फ्रॉम फॉलोइंग इज नॉट प्रेझेंट इन फ्ल्युरोपाटाईट. कॅल्शियम आहे का, आहे. फॉस्फरस आहे. मॅग्नेशियम आणि सल्फर हे नाही आहे, मॅग्नेशियम सल्फर नाही आहे. ऑक्सिजन आहे का, हो आहे. फ्ल्युरिनसुद्धा आहे, फ्ल्युरिन फॉस्फरस सगळे आहे. A, C आणि D मधले जेवढे पण इलेमेंट्स दिले आहेत दे आर प्रेझेंट इन फ्ल्युरोपाटाईट, बट मॅग्नेशियम आणि सल्फर त्याच्यामध्ये नसतात, सो वी हॅव टू गो विथ ऑप्शन बी. बट हा क्वेश्चन सॉल्व्ह कधी झाला असता, जर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहिती असता. ठीक आहे, पुढचे 3 क्वेश्चन बघू आपण. हा क्वेश्चन काय, आयडेंटिफाय मेटॅलिक इलेमेंट प्रेझेंट इन कार्नालाइट. मला सांगा कार्नालाइट हा आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड सुद्धा असतो. इट इज वन ऑफ द डबल सॉल्ट, येस ऑर नो. सो कार्नालाइटचा फॉर्म्युला आहे KCl MgCl2 अँड 6 टाइम H2. याच्यामध्ये कुठला मेटल प्रेझेंट असतो, तर याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे पण सोबत लीड नाही आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन चालणार नाही. सोडियम कॅल्शियम नाही आहे, बॅरियम पोटॅशियम पण नाही आहे, पोटॅशियम मॅग्नेशियम ऑप्शन डी. बघा पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे दोघे तुम्हाला इलेमेंट सापडत आहे, सो ऑप्शन डी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग इलेमेंट्स डज नॉट बिलॉंग्स टू चाल्कोजन. बघा ना, चाल्कोजन नाही आहे असा इलेमेंट. मग हे चाल्कोजन म्हणजेच कोण रे, ग्रुप 16 इलेमेंट, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम, या सगळ्यांना तुम्ही काय बोलता, चाल्कोजन. यांच्यामध्ये कोण नाही आहे चेक करा. सल्फर तर आहे सर, सेलेनियम सुद्धा आहे. टीन आहे का, या फॅमिलीमध्ये टीन आहे का चेक करा, तर नाही आहे. सो दिस इलेमेंट डू नॉट बिलॉंग टू चाल्कोजन फॅमिली, गो विथ ऑप्शन सी. टेल्युरियम तर आहे. पुढचा क्वेश्चन, आयडेंटिफाय फॉस्फरस कंटेनिंग सॉल्ट फ्रॉम द फॉलोइंग. ऑप्शन ABCD मधलं फॉस्फरस असणार असा सॉल्ट तुम्हाला शोधून काढायचा आहे. मला सांगा फॉस्फरस असणारा आपल्याकडे कुठला कुठला आहे. एक फ्ल्युरोपाटाईट आहे ज्याच्यामध्ये फॉस्फरस प्रेझेंट आहे. बाकीच्यांमध्ये जनरली तुम्हाला कुठे फॉस्फरस सापडणार नाही आहे. ठीक आहे, मग या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काय दिलं पाहिजे, फ्ल्युरोपाटाईट. सो गो विथ ऑप्शन बी. सो लिसन, आपण 6 क्वेश्चन सॉल्व्ह केले. 6 क्वेश्चन सॉल्व्ह करताना या लिस्टच्या बाहेर गेलो का आपण, नाही गेलोय. ठीक आहे, आता अजून पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलाय, आयडेंटिफाय डिफरंट इलेमेंट प्रेझेंट इन मिनरल गॅलेना. गॅलेनाचा फॉर्म्युला काय, PbS सापडलं पाहिजे फक्त. सो गो विथ ऑप्शन ए. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, CETला विचारलेले क्वेश्चन सगळे घेतो आपण. विच अमंग द फॉलोइंग इज ग्रुप 16 इलेमेंट. आता आय थिंक तुम्हाला आयडिया आली आहे. मला या क्वेश्चनमध्ये आता थोडासा इंटरेस्ट पण राहिला नाही आहे, एवढे साधे साधे क्वेश्चन विचारले जात आहे. विच अमंग द फॉलोइंग इज ग्रुप 16 इलेमेंट, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. सो द करेक्ट आन्सर इज पोलोनियम. बाकीचे कुठले ग्रुप 16 मध्ये नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिफरंट इलेमेंट्स आर फाउंड इन बॅरेट. बॅरेटचा फॉर्म्युला काय, BaSO4. सो विच
डिफरंट इलिमेंट्स आर फाउंड इन बॅरियम. तर बॅरियम शोधा, सल्फर शोधा, ऑक्सिजन शोधा. असं ऑप्शन तुम्हाला कुठला सापडतोय? ऑप्शन बी. सो गो विथ ऑप्शन बी. 9 क्वेश्चन सॉल्व्ह केले. नेक्स्ट 2 क्वेश्चन्स. विच ग्रुप इलिमेंट फ्रॉम फॉलोइंग आर कॉल्ड ॲज चाल्कोजन? रिपीटेड क्वेश्चन आहे. मागचा होता 21चा, हा 23चा. चाल्कोजन कुठला आहे? चाल्कोजन फॅमिली कुठली असते? ग्रुप 16. सो गो विथ ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. विच फ्रॉम फॉलोइंग इलिमेंट इज मोस्ट अबंडंट ऑन अर्थ? इट इज ऑक्सिजन. आपण पहिलाच पॉईंट डिस्कस केला होता. फाईन. पुढचे भरपूर मोठी लिस्ट आहे. मला एक सांगा, हे सगळे क्वेश्चन मी 21 पासून घेतलेले आहेत. आता आपण 23, 24चे क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे. त्या टॉपिकच्या बाहेरचे क्वेश्चन्स आहेत का? इलिमेंट्स माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. विच फ्रॉम फॉलोइंग इलिमेंट बिलॉंग्स टू ग्रुप 17 ऑफ पिरियड टेबल? ग्रुप 17 म्हणजे कुठले रे? हॅलोजन फॅमिली. याच्यामध्ये कोण कोण असतं? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड ॲस्ट्राटाईन. सो कुठला इलिमेंट जो ग्रुप 17चा आहे? सो करेक्ट आन्सर इज ॲस्ट्राटाईन. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. विच इलिमेंट फ्रॉम फॉलोइंग डज नॉट बिलॉंग्स टू चाल्कोजन? 16ची फॅमिली आहे, ऑक्सिजन फॅमिली. विच इलिमेंट फ्रॉम डज नॉट बिलॉंग्स टू? मला हे सांगा, ॲस्ट्राटाईन कुठे सापडला आता? ग्रुप 17मध्ये. सो गो विथ ऑप्शन ए. तो चाल्कोजन नाही, बाकी सगळे चाल्कोजन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. विच फ्रॉम फॉलोइंग मिनरल्स हॅज फॉर्म्युला KCl MgCl2 6H2, ज्याला आपण बोललो होतो कार्नालाइट. सो गो विथ ऑप्शन डी. बाकी हे 3 तर रेडिओ ॲक्टिव्ह होते. आठवतं का आपण हे तिघांचं पण नाव घेतले होते? हे रेडिओ ॲक्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला नोबल गॅसेस पण मिळतात. ठीक आहे. आता मी इथे इंटेन्शनली शेजारी काही लिस्ट घेत नाही आहे. तुम्हाला आठवतं की नाही आठवतं चेक करू. वाटतं सगळ्यात शेवटी मी तुम्हाला ती लिस्ट दाखवेल. विच फ्रॉम फॉलोइंग इलिमेंट इज डीके प्रोडक्ट ऑफ थोरियम? द करेक्ट आन्सर इज पोलोनियम. नेक्स्ट. विच फ्रॉम फॉलोइंग इज कॉल्ड कार्नालाइट? कार्नालाइट किती वेळेस आलं बघा ना. KCl MgCl2 अँड 6H2. कधी कधी क्वेश्चन असा पण विचारतो की कार्नालाइटमध्ये वॉटर मॉलिक्यूल किती असतो, त्याचं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन काय असतं, हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. सो 6 इज अ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन क्वेश्चन विचारला तर. आता हे सगळे क्वेश्चन मी डायरेक्टली सॉल्व्ह केलेत, कारण फॉर्म्युले सगळे लक्षात राहिलेले आहेत. तुमचे पण लक्षात होते का? तुम्हाला हे आठवलं का चेक करा. नाही आठवलं असेल तर पाठ करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तर या टॉपिकवरचे संपतच नाही आहे. 24चे क्वेश्चन्स आहे. विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड इज कॉल्ड ॲज गॅल्ना? गॅल्नाचा फॉर्म्युला काय? PbS. आयडेंटिफाय रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग. इट इज ॲस्ट्राटाईन. ॲस्ट्राटाईन इज अ रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट. बघा हे तर बोनस आहेत तुम्हाला बायोमॉलिक्युल चॅप्टर, पॉलिमर चॅप्टर, ग्रुप 16, 17, 18 जो आपण आता स्टडी करतोय हा चॅप्टर, हे 3 चॅप्टर असे आहेत ना. बघा ना, ग्रुप 16, 17, 18चे 2 क्वेश्चन, बायोमॉलिक्युलचे 3 क्वेश्चन, पॉलिमरचे 2 क्वेश्चन, असे 7 क्वेश्चन असे जे 7 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला हार्डली 2 मिनिट्सची गरज आहे. 2 मिनिटात 7 मार्काचे क्वेश्चन कव्हर होतात. केमिस्ट्रीमध्ये जेवढं लवकर सॉल्व्ह कराल तेवढा बेनिफिट होणार तुम्हाला फिजिक्सला. त्यामुळे अशा टाईपच्या क्वेश्चनचा नेहमी ॲडव्हान्टेजेस घेतला पाहिजे. फाईन. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फर ॲटम्स प्रेझेंट इन कॉपर पायराइट? कॉपर पायराइटमध्ये नंबर ऑफ सल्फर किती असतं मला सांगा. कॉपर पायराइटचा फॉर्म्युला काय? CuFeS2. किती सल्फर सापडले तुम्हाला? 2 सल्फर आहे. सो गो विथ 2n. नेक्स्ट क्वेश्चन. विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड इज कॉल्ड ॲज क्रायोलाइट? क्रायोलाइटचा फॉर्म्युला काय होता? क्रायोलाइटचा फॉर्म्युला आहे Na3AlF6. सो गो विथ Na3AlF6. 24चा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच फ्रॉम फॉलोइंग मिनरल इज नॉट रेडिओॲक्टिव्ह इन ओरिजिन? पिच ब्लेंड रेडिओॲक्टिव्ह, मोनॅझलाइट मोनाझाईट रेडिओॲक्टिव्ह आहे, क्लिवेट रेडिओॲक्टिव्ह, कार्नालाइट रेडिओॲक्टिव्ह नाही आहे. सो क्वेश्चनचा आन्सर कुठला असणार? करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. सो गो विथ ऑप्शन बी. नेक्स्ट. विच अमंग द फॉलोइंग मिनरल्स कंटेन रेडिओॲक्टिव्ह इलिमेंट इन? मला सांगा, क्लिवेटवरतीच आहे ना, आता वरती एक्सप्लेन केला बघा, तो रेडिओॲक्टिव्ह होता. सो क्लिवेट इज द करेक्ट ऑप्शन. बाकीच्यांमध्ये बाकीचे कुठले रेडिओॲक्टिव्ह मिनरल्स नाहीच आहे. सो क्लिवेट ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं बघा. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट इन कार्नालाइट? मी तुम्हाला सांगितलं होतं, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 20 कार्नालाइटमध्ये सांगा वॉटर मॉलिक्यूल किती होते? 6 वॉटर मॉलिक्यूल. मला सांगा किती वेळ लागतो क्वेश्चन सॉल्व्ह करायला? काही वेळ लागत नाही. तुम्ही समजून घ्या, या चॅप्टरमध्ये मी जी थेरी एक्सप्लेन करतोय, या थेरीला व्यवस्थित समजून घ्या. वेळेचा विचार नका करू, शांततेत ऐका, लक्षात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. या चॅप्टरमध्ये सॉल्विंग नाहीच आहे, सगळं थेरॉटिकल आहे. त्यामुळे जेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल तेवढा बेनिफिशियल असेल. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. विच फॉलोइंग इज द मोस्ट अबंडंट चाल्कोजन? चाल्कोजन फॅमिली कुठली असते? ग्रुप 16.
ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम असतात. त्यात सगळ्यात जास्त अबंडंट कुठला असतो? ऑक्सिजन. 3दा क्वेश्चन विचारला याच्यावरचा. ठीक आहे. आता आपण हे जेवढे पण क्वेश्चन बघितले, या सगळ्या क्वेश्चनची तुम्हाला आयडिया आली आहे. जोपर्यंत तुम्ही ते मॉलिक्युलर फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवत नाही तोपर्यंत तुमचे हे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीये. त्यामुळे चॅप्टरचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. ठीक आहे. आता आपण पुढे प्रोसीड करूया. ग्रुप 16चे इलिमेंट्स ज्यांचं मी तुम्हाला इथे शो केलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही जर केअरफुली बघितलं तर आपला इंटरेस्ट घ्यायचा आहे आउटर मोस्टमध्ये. तुम्ही जर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, ऑक्सिजनचा आउटर मोस्टमध्ये काय आहे? 2s2 2p4, देन सल्फर 3s2 3p4, सेलेनियम 4s2 4p4, टेल्युरियम 5s2 5p4 आणि पोलोनियम 6s2 6p4. मला सांगा यांच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला कॉमन काय सापडलं? सर, एव्हरी s ऑर्बिटल कन्सिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स अँड एव्हरी p ऑर्बिटल कन्सिस्ट ऑफ 4 इलेक्ट्रॉन. हे तर कॉमन आहे. अनकॉमन काय आहे? तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. जसं की ते प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती आहे सांगा? प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 2, देन 3 3, नेक्स्ट 4 4. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 1 ने काय होतंय? इन्क्रीज होतोय. मला सांगा तो अनकॉमन आहे. मग मला सांगा त्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरला इथे मी मार्क करणार ॲज अ एन, आणि दोघे ठिकाणी सेम असतं. तर हे जे मी तयार केलेलं आहे NS2NP4, व्हॉट इज दिस NS2NP4? NS2NP4 इज अ जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप 16. आता मी तुम्हाला ग्रुप 16चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करून दाखवलं आहे. इथून पुढे तुम्ही काय करायचं आहे, मी तुम्हाला फक्त या चॅप्टरची डिटेल थेरी एक्सप्लेन करून देणार आहे. ही थेरी ऐकल्यानंतर तुम्ही इमिजिएटली PYQ सॉल्व्ह केले पाहिजे, तरच तुम्हाला हा चॅप्टर थोडासा सोपा वाटू शकतोय. इथून पुढचे PYQ मी इंटेन्शनली घेत नाही, कारण ही थेरी ऐकल्यानंतर तुम्ही ते PYQ स्वतः सॉल्व्ह केले पाहिजे, कारण हे मेमरी बेस्ड आहे. मी मागे जेवढे पण PYQ सॉल्व्ह केले, कमीत कमी 10 15 20 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले असतील. हे क्वेश्चन्स मी माझ्या साईडने सॉल्व्ह करू शकलोय, पण हे तुम्हाला आठवत होतं का, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे पूर्ण थेरी कव्हर करण्याचं मी काम करतोय. तुम्ही काय करा, थेरी व्यवस्थित समजून घ्या आणि PYQ स्वतः सॉल्व्ह करा. जमलं तर हे व्हिडिओ ज्या दिवशी ऐकताय त्या दिवशी सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न करा. तुम्हाला खूप सोपे वाटतील. ठीक आहे. आता हे ग्रुप 16चं झालं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मी तुम्हाला एक पॉईंट एक्सप्लेन करतो ज्याच्यावरती क्वेश्चन तयार केला जातो. आपण जर अगदी ग्रुप 13 पासून जरी विचार केला ना, ग्रुप 13चा जरी आपण विचार केला, तर ग्रुप 13, 14, 15, 16, 17 अँड 18 या सगळ्यांचा आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा विचार केला तर इथे आहे 13चं NS2NP1, 14 NS2NP2, 15चं कॉन्फिगरेशन आहे NS2NP3, 16 आत्ताच आपण तयार केलं होतं NS2NP4, 17 NS2NP5 आणि 18चं कॉन्फिगरेशन आहे NS2NP6. आता यांच्यावरती क्वेश्चन कुठले कुठले तयार होत आहे? पहिला पार्ट तर हाच आहे की तुम्हाला सध्या जसं आहे तसे क्वेश्चन विचारतील की विच ऑफ द फॉलोइंग इज अ जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप 16. तर तुम्हाला टिक करायचं आहे NS2NP4ला. तर असे 6 क्वेश्चन तुमचे तयार होत आहे. असं नाही की मागचे 13 14चे विचारले जाऊ शकणार नाही, जनरली विचारणार नाही, बट आले तर आपल्याला जमले पाहिजे. हा झाला पहिला टाईपचा क्वेश्चन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता या सगळ्या ग्रुपला एकत्रित आपण काय बोलतो? पी ब्लॉक. मग तुम्हाला एक क्वेश्चन विचारू शकतो की पी ब्लॉकचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? मग पी ब्लॉकचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं तयार केलं जातं? तर या सगळ्यांचं तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं आहे. मला एक सांगा, याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय? NSNP कॉमन दिसतंय. आधी लिहून घेणार मी NS अँड NP. पी मध्ये चेक करा, 1 2 3 4 5 6 मिनिमम इलेक्ट्रॉन किती आहेत आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती? मिनिमम आहे 1, मॅक्झिमम आहे 6, बरोबर की नाही? मिनिमम आहे 1 आणि मॅक्झिमम आहे 6. मग आपण इथे लिहिलं पाहिजे NP 1 to 6. आता NS चेक करा, एव्हरी NS ऑर्बिटल कन्सिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रॉन. मग इथे आपण लिहिलं पाहिजे NS2. मग आपण हे जे तयार केलंय याला काय म्हणतात? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पी ब्लॉक इलेमेंट. हे पण MCQला विचारलं जाऊ शकते. तिसरा क्वेश्चन काय तयार होतो की असा कुठला इलेमेंट आहे जो ह्या टाईपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉलो नाही करत? तर लक्षात घ्या, ग्रुप 18 मधला जो नोबल गॅस आहे हेलियम, हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फक्त आहे NS2. सो NS2 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे कुठे मॅच होत आहे का? नाही. NS सोबत NP पण आहे. हा एकटाच इलेमेंट आहे जो की हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉलो नाही करत किंवा तो इकडचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉलो नाही करत. मग त्याच्यावरती पण क्वेश्चन तयार केला जाऊ शकतोय. हे झालं जनरल डिस्कशन अबाउट द
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 13 to 18. पुढे आपण डिस्कस करूया. ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. मग याच्यावरती क्वेश्चन कुठला विचारला गेलाय की विच ऑफ द फॉलोइंग इज रेडिओ ॲक्टिव्ह, जो ऑलरेडी आपण सॉल्व्ह करून झालाय. पण मेटलॉइड कोण आहेत आणि नॉन मेटल कोण आहे असा जरी क्वेश्चन आला तर आपल्याकडे तो सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक. सो ऑक्सिजन, सल्फर दे आर नॉन मेटल्स, सेलेनियम, टेल्युरियम दे आर मेटलॉइड्स अँड ओनली पोलोनियम इज रेडिओ ॲक्टिव्ह. फाईन. नेक्स्ट स्लाइडवरती आपण डिस्कस करू फिजिकल प्रॉपर्टी. आता फिजिकल प्रॉपर्टीवरती भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. नीट व्यवस्थित ऐकायचं की आपण एक्झॅक्टली फिजिकल प्रॉपर्टीबद्दल काय काय सांगतोय. जनरली काय होतं मला हे सांगा. जनरली काय होतं की टॉप टू बॉटम जेव्हा मूव्ह करतात तर ॲटॉमिक साईज असेल किंवा आयोनिक साईज असेल तर ही नेहमी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. आणि जेव्हा आपण लेफ्ट टू राईट मूव्ह करतोय अक्रॉस द पिरियड तेव्हा ही ॲटॉमिक साईज काय होत जाते, लेफ्ट टू राईट डिक्रीज होत जाते. हे झालं अगदी बेसिक डिस्कशन. मग त्या ट्रेंड बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आता हे जे इथले पॉईंट्स आहेत ना, हे इथले महत्त्वाचे. हे पॉईंट्स आत्ता CET पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे नाही आहे. मग महत्त्वाचं काय की ट्रेंड माहिती असलं पाहिजे की येस सर टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते, लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीज होते. आता एक महत्त्वाचा क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला जाईल की जर मी तुम्हाला सांगितलं की आपण लेफ्ट टू राईट जर गेलो, समजा इथे मी मेन्शन केलं आहे 16, 17, 18, तर लेफ्ट टू राईट मूव्ह करताना ॲटॉमिक साईज डिक्रीज होते आहे. बट जर मी इथे ग्रुप 16चा विचार केला तर ट्रेंडनुसार तुम्हाला एक्सपेक्टेड काय होतं की सर जर लेफ्ट टू राईट साईज डिक्रीज होते याचा अर्थ ग्रुप 15च्या इलिमेंटची साईज ही जास्त असेल ग्रुप 16पेक्षा, हे एक्सपेक्टेड आहे तुम्हाला. बट आता एक लाईन मी सांगू ते केअरफुली बघा. ॲटॉमिक रेडियाय ऑफ ग्रुप 16 इलिमेंट इज स्मॉलर दॅन ॲटॉमिक रेडियाय ऑफ ग्रुप 15 इलिमेंट. बिकॉज मला एक सांगा, ग्रुप 15ची साईज आणि 16ची साईज कंपॅरिझन केलं तर ग्रुप 16च्या इलिमेंटची ॲटॉमिक साईज ही स्मॉलर आहे ॲज कम्पेअर्ड टू 15. मग याच्यावरती विचारला गेलेला क्वेश्चन असा आहे की त्याच्या मागचं रिझन काय आहे की व्हाय द ॲटॉमिक साईज ऑफ ग्रुप 16 इज स्मॉलर ॲज कम्पेअर्ड टू 15. मग त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला टिक करायचा आहे बिकॉज देर इज अ इन्क्रीज इन द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ट्रेंड तर माहिती आहे पण का असं होतंय तर न्यूक्लिअर चार्ज वाढतोय, न्यूक्लियरची पॉझिटिव्ह पॉवर वाढते. म्हणून पॉझिटिव्ह पॉवर वाढली तर आउटसाईडचे इलेक्ट्रॉन्स ओढले जातात आणि साईज काय होतं लगेच कमी कमी होते. फाईन. नेक्स्ट स्लाइड जे मी तुम्हाला थोडंसं डायग्रामॅटिकली समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बट आता याला एवढं विशेष इम्पॉर्टन्स राहिलेलं नाही आहे. महत्त्वाचं काय की टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज वाढते. का वाढते तर नंबर ऑफ शेल्स वाढत जातात. तुम्ही डायग्राममध्ये केअरफुली बघू शकताय की टॉप टू बॉटम मूव्ह करताना नंबर ऑफ शेल्स काय होत आहे, वाढत आहे. नंबर ऑफ शेल्स वाढलं तर शेल्डिंग वाढतं आणि शेल्डिंग वाढलं तर आउटर साईडचा इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली पूल नाही केला जात, ॲटॉमिक साईज वाढते. हे सगळे जे मी आता बोललो ते बोर्डसाठी महत्त्वाचं असतं, CET पॉईंट ऑफ व्ह्यू आता जास्त महत्त्वाचं नाही आहे. आयनायशन एन्थाल्पी. आधी आयनायशन एन्थाल्पीचा मिनिंग काय असतो, 1 मिनिट. सॉरी. सपोज एखादा ॲटम आहे, एखादा इथे ॲटम आहे, या ॲटमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे आणि त्या आउटर मोस्ट शेलमधल्या इलेक्ट्रॉनला मला रिमूव्ह करायचं आहे, मला इजेक्ट करायचं आहे. मग आउटर मोस्ट शेलमधल्या इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी काहीतरी एनर्जी देणं गरजेचं आहे. जेव्हा मी त्या इलेक्ट्रॉनला काहीतरी एनर्जी प्रोव्हाइड करणार ती एनर्जी तो ॲब्सॉर्ब करतो, इलेक्ट्रॉन एक्साइट होतो आणि मग तो इझिली एस्केप आउट होतो किंवा बाहेर पडतो. मग त्या इलेक्ट्रॉनला इजेक्ट करण्यासाठी जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्या एनर्जीलाच काय म्हणतात, आयनायशन एन्थाल्पी. आता मला एक सांगा, समजा मी तुमच्यासमोर असे 2 ॲटम दाखवलेत, ॲटम ए त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन आहे आणि इथे ॲटम बी दाखवला आहे. मला एक सांगा, ॲटम एचा मला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे, ॲटम बीचा देखील इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे आणि त्यांना रिमूव्ह करण्यासाठी काय लागते, एनर्जी लागते, बरोबर ना. ॲटम ए ॲटम बी दोघांचे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी मला एनर्जी लागते. आता ही जी एनर्जी आहे ही कोणासाठी जास्त असते आणि कोणासाठी कमी असते हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातोय. मग हे रट्टा मारणार का तुम्ही, नाही तर तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घ्यायचे. मला हे सांगा, जितके ॲटॉमिक साईज स्मॉल असेल याचा अर्थ
तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या खूप क्लोज आहे, त्यांच्यामधलं डिस्टन्स कमी आहे म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त असेल. तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसला टाईटली बाइंड असेल किंवा न्यूक्लियसने त्याला टाईटली बाइंड करून ठेवलं असेल. याचा अर्थ त्या इलेक्ट्रॉनला तुम्हाला जर बाहेर काढायचं असेल तर खूप एफर्ट्स घ्यावे लागतील, खूप एनर्जी देण्याला गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही त्या इलेक्ट्रॉनला खूप जास्त एनर्जी देतात तेव्हाच तो बाहेर पडणार. याचा अर्थ ज्या ॲटमची साईज स्मॉल असते त्यातून इलेक्ट्रॉन बाहेर काढणं हे डिफिकल्ट असतं आणि इलेक्ट्रॉन बाहेर काढायचंच आहे तुम्हाला खूप जास्त एनर्जी देणं गरजेचं आहे. याचा अर्थ स्मॉल ॲटॉमिक साईज असेल तर आयनायशन एन्थॅल्पी कशी असते, हाय असते. बट ॲटम बीचा विचार केला तर ॲटॉमिक साईज जास्त आहे. इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामधलं डिस्टन्स पण जास्त आहे. डिस्टन्स जास्त असेल तर ॲट्रॅक्टिव्ह फोर्स कमी असेल, तो इलेक्ट्रॉन लूजली बाइंड असेल आणि म्हणून त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी आपल्याला खूप जास्त एनर्जी देणं गरजेचं नाही आहे. सो आता मला एक सांगा, जर आपण टॉप टू बॉटम मूव्ह करतोय ग्रुप 16च्या बाबतीत, आपण टॉप टू बॉटम मूव्ह करतोय तर तुम्हाला माहिती आहे की ॲटॉमिक साईज काय होते, वाढत जाते. छोटा ॲटम असेल तर त्याची आयनायशन एन्थॅल्पीची व्हॅल्यू खूप हाय असते. लार्ज साईज असेल ॲटमची तर त्यातलं इलेक्ट्रॉन बाहेर काढणं खूप सोपं असतं, त्याला एनर्जी पण कमी लागते. याचा अर्थ आयनायशन एन्थॅल्पीची व्हॅल्यू त्याची लो असते. मग टॉप टू बॉटम आयनायशन एन्थॅल्पी हाय टू हायचं काय होतंय, लो होत चाललंय. याचा अर्थ ट्रेंड काय बनला, तर टॉप टू बॉटम आयनायशन एन्थॅल्पी डिक्रीजेस. मग मला सांगा सगळ्यात जास्त आयनायशन एन्थॅल्पी कोणाची आहे, सल्फरची. सल्फर टू पोलोनियम आयनायशन एन्थॅल्पी काय होत चालली आहे, डिक्रीज होत चालली आहे. सो मग क्वेश्चन 2-3 तयार होत आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॅव हाय आयनायशन एन्थॅल्पी और लो आयनायशन एन्थॅल्पी, राईट. किंवा अरेंज द फॉलोइंग इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर आयनायशन एन्थॅल्पी. मग तुम्हाला शफल करून दिलं असेल, तुम्हाला ते रिअरेंज करून डिक्रीजिंग पण विचारलं जाऊ शकते किंवा इन्क्रीजिंग देखील विचारलं जाऊ शकते. मग अशा टाईपचे क्वेश्चन तुमच्याकडे इझिली सॉल्व्ह झाले पाहिजे. फाईन. आता एवढं केल्यानंतर सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो मी तुम्हाला ते सांगतो. 1 मिनिट. बघा त्यांनी काय सांगितलंय, एक लाईन सगळ्यात शेवटी मी तुम्हाला दिली आहे. आयनायशन एनर्जी व्हॅल्यू ऑफ ग्रुप 16 एलिमेंट आर रिलेटिव्हली लो ॲज कम्पेअर्ड टू ग्रुप 15. मला हे सांगा 15चं 16 सोबत कंपॅरिझन चाललंय तर ऑब्व्हियसली 15ची ॲटॉमिक साईज जास्त असेल आणि 16ची ॲटॉमिक साईज कमी असणार आहे, बरोबर की नाही. इथे इलेक्ट्रॉन आहे, इथे देखील इलेक्ट्रॉन आहे. हा ग्रुप 15चा एलिमेंट आहे आणि इकडचा ग्रुप 16चा एलिमेंट आहे. लॉजिकल मला सांगा कुठल्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी एनर्जी जास्त लागेल. तर खूप सारे स्टुडंट काय बोलणार आहे की सर ग्रुप 16ची साईज कमी आहे तर इथला इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी एनर्जी खूप जास्त लागेल, हे एक्सपेक्टेड आहे. आणि इथले इलेक्ट्रॉन तर ॲटॉमिक साईज जास्त आहे सर, आणि ॲटॉमिक साईज जास्त आहे तर हा इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल तर एनर्जी तुम्हाला कमी लागणार, लो एनर्जी लागणार. बट लाईन काय सांगते बघा, आयनायशन एन्थॅल्पी व्हॅल्यू ऑफ ग्रुप 16 एलिमेंट आर लो कम्पेअर्ड टू 15. हा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड कुठल्या बेसिसवरती तयार झाला की सर लेफ्ट टू राईट मूव्ह करताना न्यूक्लिअर चार्ज 1 युनिटने काय होतो, इन्क्रीज होतो. न्यूक्लिअर चार्ज वाढला तर इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात आणि इलेक्ट्रॉन जर स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत असेल तर त्यांना बाहेर काढणं डिफिकल्ट होईल आणि त्यांना बाहेर काढायचंच असेल तर एनर्जी कशी लागेल, जास्त होणार. ठीक आहे. सो दिस इज द फॅक्ट. आता हे डायग्राम्स किंवा हे डेफिनेशनची आता गरज नाही, आपलं ऑलरेडी सगळं डिस्कशन झालं आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, मला हे सांगा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय असतं रे, द ॲबिलिटी ऑफ ॲटम टू पुल इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्याला इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी असं पण बोललं जातं. आता आपण जर फक्त ग्रुप 16चाच विचार केला तर ऑक्सिजन सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, फक्त ग्रुप 16चा विचार केला तर. बट मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह पूर्ण पिरियड टेबलमध्ये कोण असतो, हा फ्ल्युरिन असतो. इलेक्ट्रोनिगेटिव्ह सिक्वेन्स तुम्हाला माहिती असलं पाहिजे. विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन पिरियड टेबल, द करेक्ट आन्सर इज फ्ल्युरिन. आफ्टर फ्ल्युरिन सेकंड वन इज ऑक्सिजन, देन नायट्रोजन, देन क्लोरीन, देन ब्रोमीन अँड देन आयडिन. तर हा झाला पूर्ण पिरियड टेबलसाठीचा ट्रेंड की कोण सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, फ्ल्युरिन. बट ग्रुप 16चा विचार केला तर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, ऑक्सिजन. मग हळूहळू ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, डिक्रीज. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय रे, इलेक्ट्रॉनची पुल करण्याची टेंडेन्सी, द ॲबिलिटी ऑफ ॲटम टू पुल इलेक्ट्रॉन, दिस टेंडेन्सी, त्यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी.
ट्रेंड बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज मी तुम्हाला दिलाय फक्त ट्रेंड समजून घेण्यासाठी. की आपण काय बोललो होतो सर, टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. येस ऑर नो, टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. मग डिक्रीज होते हे व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये फक्त प्रूव्ह करण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे. फाईन, मग तुम्ही व्हॅल्यू लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. आता चॅप्टरचा पुढचा पार्ट आपण डिस्कस करू, जो आहे ऑक्सिडेशन स्टेट. यावरती देखील क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेत. ऑक्सिडेशन स्टेटचं आपण बघितलं तर ग्रुप 16च्या बाबतीत बघितलं तर आपला ऑक्सिजनचं आपण ऑलरेडी रेडॉक्समध्ये कव्हर केलं होतं की ऑक्सिजन मोस्ट ऑफ द केस मी तुम्हाला काय दाखवतो -2 ऑक्सिडेशन स्टेट. रेअर केसमध्ये तुम्हाला -1 पण भेटतो, -1/2 सुद्धा मिळतो. तो टॉपिक आपण पुढे फर्दर डिस्कस करू. सल्फर तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेट दाखवतोय, तुम्हाला +2, +4, +6 आणि अलॉंग विथ दिस -2 पण मिळतोय. मला हे सांगा, मग तुम्हाला जो क्वेश्चन विचारला गेला तुम्ही चेक करा, +2, +4, +6 हे जे इलेमेंट्स आहे हे सगळे तुम्हाला पॉझिटिव्ह स्टेट सेम दाखवत आहे. +2, +4, +6 चेक करा. मग दोन क्वेश्चन तयार होता की असा कुठला इलेमेंट आहे जो तुम्हाला +4 स्टेट दाखवत नाहीये किंवा +6 स्टेट दाखवत नाही. तो इलेमेंट फक्त कुठला आहे, ऑक्सिजन. पुन्हा अजून एक क्वेश्चन तयार होतोय की असा कुठला इलेमेंट आहे ग्रुप 16चा जो की तुम्हाला फक्त -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय. -1च दाखवता असं कोण आहे, मला सांगा. बाकीचे -1 दाखवत आहेत का, नाही दाखवत आहे. -1 दाखवणारा ग्रुप 16 मधला फक्त एकच आहे, ऑक्सिजन. मग अशा पण टाईपचे क्वेश्चन्स तयार होत आहेत जे फॅक्ट आहे. दोन क्वेश्चन सांगितले. पहिला क्वेश्चन, +4 आणि +6 ऑक्सिडेशन स्टेट ग्रुप 16 मध्ये कोण नाही दाखवत. द करेक्ट आन्सर इज ऑक्सिजन. दुसरा क्वेश्चन, -1 स्टेट दाखवणारा ग्रुप 16 मधला इलेमेंट कोणता आहे, तो फक्त एकच आहे. अगेन आन्सर इज ऑक्सिजन. चला, हे झालं ऑक्सिडेशन स्टेटचं डिस्कशन. आता ऑक्सिजनच्या बाबतीत थोडं एक्स्ट्रा एक्झाम्पल पण आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन तयार होतात. आपण हे तर ऑलरेडी सांगितलंय की तो -2 दाखवतोय मोस्ट ऑफ द केसमध्ये. याला काही एक्सेप्शन आहे. बघा इथे जर आपण ऑक्सिजनला कंबाईन केलं, आपण कंबाईन केलं कोणासोबत कंबाईन केलं, फ्लोरीन सोबत कंबाईन केलं. वेन ऑक्सिजन कंबाईन्स विथ फ्लोरीन देन अँड देन इट शोज पॉझिटिव्ह स्टेट. त्याचे मी ते काही एक्झाम्पल घेतले, याचे एक्झाम्पल इकडे दिलेत बघा. OF2 मध्ये ऑक्सिजनची व्हॅल्यू असते +2 कारण फ्लोरीनची असते -1 आणि O2F2 मध्ये आहे ऑक्सिजनची +1. मग इथे पुन्हा दोन क्वेश्चन तयार होतात की असा कुठला कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन +2 दाखवतोय किंवा ऑक्सिजन +1 दाखवतोय. तर कंपाऊंड आहे OF2 अँड O2F2. किंवा अशा कुठल्या इलेमेंट सोबत ऑक्सिजन कंबाईन झाला तर तुम्हाला तो पॉझिटिव्ह स्टेट दाखवतो. तर इलेमेंट आहे फ्लोरीन. जे स्टुडंट इथेपर्यंत थांबून आहेत ना, त्यांनी लक्षात घ्या की थेरी डिटेल होणार आहे आणि क्वेश्चन तर यातूनच येणार आहे. त्यामुळे हे लेक्चर ऐकताना खूप शेवटपर्यंत ऐका, व्यवस्थित समजून घ्या. व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला आवडलं असेल त्यात चांगल्या कमेंट पण करा. ठीक आहे, पुढे बघूया आपण काय सांगितलंय. ऑक्सिजन विथ दिस ऑक्सिडेशन स्टेट, अलॉंग विथ दिस ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजन कॅन एक्झिबिट. ठीक आहे, ते आपण डिस्कस केलेलं आहे. आता हे तर 11चे एक्झाम्पल होते रेडॉक्समधले. हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये ऑक्सिजनची व्हॅल्यू असते -1 आणि सुपर ऑक्साईडचं एक्झाम्पल आहे KO2 ज्याच्यामध्ये ऑक्सिजन तुम्हाला काय दाखवतो, -1/2 दाखवतोय. आता हा पार्ट थोडासा रॅपिडली घ्यायला हरकत नाही आहे कारण हे ऑलरेडी बऱ्यापैकी स्टुडंटला माहिती असतं. आता ग्रुप 16चे आपण केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल रिॲक्टिव्हिटीचं डिस्कशन करू. पहिला पॉईंट काय सांगतो बघा, द रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिजन किंवा द रिॲक्टिव्हिटी ऑफ ग्रुप 16 इलेमेंट डिक्रीजेस फ्रॉम ऑक्सिजन टू पोलोनियम. जर आपण या सगळ्या एलिमेंटचा विचार केला, कुठले कुठले एलिमेंट्स, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम, आणि या सगळ्या इलेमेंटची रिॲक्शन्स आपण करण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण असतो, तो ऑक्सिजन. कुठली पण केमिकल रिॲक्शन असेल, जनरल डिस्कशन चाललंय, हे इलेमेंट ज्यांच्यासोबत पण केमिकल रिॲक्शन दाखवत आहे सपोज, तर ऑक्सिजन सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असतो. तर ट्रेंड काय झाला की ऑक्सिजन इज मोस्ट रिॲक्टिव्ह. आता पोलोनियमला आपण थोडं कमी विचारात घेतलं पाहिजे कारण पोलोनियम कसा असतो, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असतो. मोस्टली आपण त्याला विचारात नाही घेतलं पाहिजे. मग पेपरला क्वेश्चन विचारताना शक्यतो हे 4 ऑप्शन दिले जातात, पहिले 4 ऑप्शन, पहिले 4 जण. तर यांच्यापैकी जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे, ऑक्सिजन. नेक्स्ट स्लाइडचा आपण विचार करू.
रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. ठीक आहे. आता समजा आपण ग्रुप 16च्या इलेमेंटची रिॲक्टिव्हिटी हायड्रोजनसोबत करण्याचा प्रयत्न केला. मी कुठले सांगतो एलिमेंट्स? ग्रुप 16. हे जे एलिमेंट्स आहेत ना इथले, हे सगळे हे जे एलिमेंट्स आहेत ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम, यांचं जर मी हायड्रोजनसोबत रिॲक्ट करण्याचा प्रयत्न केला तर हे करस्पॉन्डिंग काय बनवतात? हायड्राइड्स बनवतात. कुठल्या टाईपचा हायड्राइड तयार करतात ते? H2M. आता H2M समजा तुम्हाला समजलं नसेल तर आपण समजा पहिला एलिमेंट घेतला ऑक्सिजन, तर मला सांगा ऑक्सिजनची रिॲक्शन जेव्हा हायड्रोजनसोबत झाली असेल तेव्हा तुम्हाला भेटणार H2O. सल्फर रिॲक्ट झाला असेल तर तुम्हाला भेटणार आहे, जसं H2O फॉर्म झाला तसं H2S, सिमिलरली H2SE, H2TE. हे जे आहेत तयार केलेले या सगळ्यांना काय बोलतात? हायड्राइड्स. या हायड्राइडवरती भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. या हायड्राइडवरती तुम्हाला 3 टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. ते तिघांचं आपण डिस्कशन करू. पहिला की यांचं आपण जर वॉटर मॉलिक्यूल बघितला तर वॉटर मॉलिक्यूलची जॉमेट्री अशा टाईपची असते आणि अशी सेम जॉमेट्री बाकी सगळ्या हायड्राइडची असते. ही जी जॉमेट्री आहे याला आपण म्हणू शकतोय की हे अँग्युलर जॉमेट्री आहे किंवा हा बेंट शेप असतो आणि याच्यामध्ये जो सेंट्रल ॲटम असतो याचं हायब्रिडेशन पण विचारलं जाऊ शकतंय. तर या सगळ्यांचं हायब्रिडेशन काय असतं? sp3 असतं. कंपाऊंड कुठले असू द्या, समजा मी तुम्हाला कंपाऊंड विचारलंय H2TE, व्हॉट इज द जॉमेट्री ऑफ H2TE, व्हॉट इज द शेप ऑफ H2TE, तर तुम्हाला अँग्युलरला टिक करायचं आहे. H2TE मधलं टेल्युरियमचं हायब्रिडेशन काय असतं? sp3ला टिक करायचं आहे. ठीक आहे. वॉटरच्या बाबतीत बघितलं तर वॉटर हे कलरलेस आहे, ऑर्डरलेस लिक्विड आहे, हे सगळ्यांना माहिती. वाईल अदर हायड्राइड्स आर कलरलेस पॉइझनस गॅसेस विथ बॅड ऑर्डर. एकटाच H2O आहे, समजा मी ते सगळे लिहून ठेवतो असे H2O, H2S, H2SE, H2TE. यांच्यामध्ये हा एकटाच आहे जो कुठल्या स्टेटला असतो? लिक्विड. रेस्ट ऑफ द ऑल हे कुठल्या स्टेटला असतात? गॅसेस स्टेटला असतात. मग विचारला जाऊ शकतोय की विच ऑफ द फॉलोइंग हायड्राइड ऑफ ग्रुप 16 एलिमेंट इज इन गॅसेस स्टेट. मग यांच्यापैकी तुम्हाला एखादा फॉर्म्युला दिला जाऊ शकतोय, तिघांपैकी एकच टाकला जाईल, लक्षात घ्या. किंवा विच ऑफ द फॉलोइंग हायड्राइड ऑफ ग्रुप 16 एलिमेंट इज नॉट इन गॅसेस स्टेट, तुम्हाला टिक करायचं आहे H2O ला. फाईन. पुढचा पॉईंट डिस्कस करू. हायड्राइडची पहिली प्रॉपर्टी तुम्हाला सांगितली मी मागे की त्यांचं शेप कसा असतो आणि त्यांच्यातल्या सेंट्रल ॲटमचं हायब्रिडेशन काय असतं. दुसरी केमिकल प्रॉपर्टी किंवा दुसरी प्रॉपर्टी महत्त्वाची आपण डिस्कस करू, त्यांची थर्मल स्टॅबिलिटी. थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय की समजा हे जे काही हायड्राइड्स आहेत H2O, H2SE, H2TE, H2SE जे काय असेल ते, यांचं थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय आहे? जर आपण यांना जर आपण हीट केलं तर हे यांच्यावरती काही अफेक्ट होतो का लगेच? आता सपोज मी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल दिलं. सपोज माझ्याकडे एक आयर्न नेल आहे आणि दुसरं माझ्याकडे आहे सपोज काहीतरी प्लास्टिक आहे काहीतरी. दोघांना मी हीट केलं तर तुम्हाला काय वाटतं थर्मली स्टेबल कोण असेल? कोणावरती हीट केलं तरी फरक नाही पडणार, तर ऑब्व्हियसली आयर्न. फरक पडणार पण खूप जास्त लागेल, पण आपण कम्पेअर करतोय प्लास्टिकच्या नेलसोबत किंवा प्लास्टिक एखादा ऑब्जेक्ट असेल, प्लास्टिकला हीट मिळते काय होतं? सॉफ्ट होतं. मला हे सांगा स्टेबल कोण आहे? नेल स्टेबल आहे. आपल्याला क्वेश्चन हाच विचारला जातो की कुठलं हायड्राइड थर्मली स्टेबल आहे हे तुम्हाला ओळखायचं असतं. मग याच्या केसमध्ये थर्मल स्टॅबिलिटी कशी ठरवली जाते तर त्याच्या मागचा थेरोटिकल पॉईंट सांगतोय. केअरफुली बघा, हा पॉईंट नंबर 1. थर्मल स्टॅबिलिटी डिपेंड्स ऑन MH बॉन्ड, मेटल आणि हायड्रोजनचा बॉन्ड. जसं की मेटल म्हणण्यापेक्षा नॉट मेटल, इलिमेंट. एखादा इलिमेंट म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यामधला जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी काहीतरी एनर्जी लागते, त्याला म्हणतो आपण बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. मग त्या बॉन्ड डिसोसिएशन एनर्जीनुसार ठरतं की थर्मली स्टेबल कोण आहे. जर आपण वॉटरच्या बाबतीत बघितलं तर बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी सगळ्यात जास्त आहे 463. मग हळूहळू बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी काय होत चालली? कमी कमी होत चालली. मला सांगा सगळ्यात जास्त एनर्जी कोणासाठी लागली? H2O साठी. याचा अर्थ H2O हा कसा आहे? थर्मली मोर स्टेबल आहे. सो ट्रेंड काय तयार होतो याच्या बेसिसवरती? इथे मी तुम्हाला ट्रेंड लिहून देतो. विच इज थर्मली मोर स्टेबल? H2O इज थर्मली मोर स्टेबल दॅन H2S, देन H2SE, देन H2TE. फाईन. चला, हा झाला थर्मल स्टॅबिलिटीचा. ॲसिडिक नेचरचा पण क्वेश्चन महत्वाचा आहे. मला हे सांगा, आपण एखादा कंपाऊंडला ॲसिडिक आहे असं आपण कधी म्हणतो? जेव्हा त्याच्यामध्ये H+ देण्याची ॲबिलिटी असते.
जितका लवकर H प्लस देणार तेवढं मोर ॲसिडिक आहे असं आपण म्हणू शकतोय. आपण जर विचार केला, ॲक्वेस सोल्युशन ऑफ दिस हायड्रेट बिहेव ॲज अ वीक बेस. आपण या सगळ्यांना वॉटरमध्ये टाकलं तर ते वीक बेस म्हणून बिहेव करतात. बट त्यातल्या त्यात कोण जास्त ॲसिडिक आहे हे पण ठरवायचं असेल तर करेक्ट आन्सर इज H2TE. असं का होत असेल बरं, मला सांगा. समजा मी H2O आणि H2T ला कम्पेअर करतो, तर यातला हा ऑक्सिजन आहे आणि या ऑक्सिजनसोबत आपण 2 हायड्रोजन जोडले आणि पुढचा आहे टेल्युरियम आणि टेल्युरियमसोबत मी 2 हायड्रोजन जोडले. तर मला हे सांगा, या केसमध्ये टेल्युरियम आणि हायड्रोजन यांच्यातलं डिस्टन्स जास्त आहे, याचा अर्थ बॉन्ड लेंथ जास्त आहे. बॉन्ड लेंथ जास्त असेल तर बॉन्ड इझिली काय होणार, ब्रेक होणार. लवकर कोण बाहेर पडणार, H प्लस. H प्लस जेवढा लवकर बाहेर पडणार तर तो मोर ॲसिडिक होणार. सो H2TE इज मोर ॲसिडिक ॲज कम्पेअर टू रेस्ट ऑफ द. ठीक आहे, हा पण पार्ट महत्त्वाचा आहे. रेड्युसिंग नेचर. रेड्युसिंग नेचर म्हणजे काय रे, मला हे सांगा. रेड्युसिंग एजंट काय करतो, रेड्युसिंग एजंट काय करतो, नेसन हायड्रोजन देण्याचं काम करतो. जो हायड्रोजन देतोय त्याचं रेड्युसिंग नेचर असतं. मग या केसमध्ये आपण हायड्रोजन कोणी लवकर दिला होता, तर H2TE लवकर दिला होता. याचा तर त्याचं रेड्युसिंग नेचर सगळ्यात कसं असणार आहे, जास्त असणार आहे. मग हळूहळू रेड्युसिंग एजंट काय होत चाललंय, कमी कमी होत चाललंय. आता जितका बॉन्ड वीक असेल ना तेवढं जास्त रेड्युसिंग नेचर असतं. बॉन्ड वीक कसं काय ओळखायचं सर, बॉन्ड लेंथ जास्त पाहिजे. मला सांगा, टेल्युरियमची हायड्रोजनची बॉन्ड लेंथ जास्त आहे, त्यामुळे बॉन्ड लवकर ब्रेक होईल. याचा आता लवकर H प्लस देणार. लवकर H प्लसला तर मोर ॲसिडिक पण असतो आणि जास्तीत जास्त स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंटसुद्धा, जास्तीत जास्त स्ट्रॉंग रेड्युसिंग स्ट्रेंथसुद्धा त्याची जास्त असते. सो कुठलं ऑप्शन तुम्ही टिक केला पाहिजे, H2T, जर रेड्युसिंग नेचर विचारलं तर. फाईन. आता काही ऑक्साइड्स अँड हॅलाइड्स ऑफ ग्रुप 16 एलिमेंट आपण डिस्कस करू. जनरली यांच्यावरती असा खूप जास्त क्वेश्चन नाही तयार केला, त्यामुळे हे थोडंसं मी रॅपिडली कव्हर करतो. ग्रुप 16चे इलेमेंट्स 2 टाईपचे ऑक्साईड तयार करतात. एक पॅटर्न तुम्हाला दिला आहे EO2 आणि दुसरा आहे EO3. तर EO2चा आपण एखादं एक्झाम्पल बघितलं. मला सांगा, समजा मी इलेमेंट घेतला OO2, असं कधी आपण लिहितो का नाही, याला आपण कंबाईन करून काय लिहितो, O3 लिहितो. पुढचा आहे SeO2, SO2, SeO2, TeO2, अशा टाईपचे ऑक्साईड तयार करतात ग्रुप 16 एलिमेंट. आणि ते अजून एका टाईपचे ऑक्साईड तयार करतात जे की आहे EO3. आता नीट केअरफुली बघा, EO2 आणि EO3 मध्ये कॉमन एलिमेंट कोण कोण आहे, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम. इथे सुद्धा आहे सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम. मग मला सांगा, सल्फर, सेलेनियम आणि टेल्युरियम यांच्यामध्ये कॉमन पॉईंट असा आहे की हे 3 एलिमेंट तुम्हाला EO2 आणि EO3 असे दोघे टाईपचे देणार ऑक्साईड्स. मग क्वेश्चन काय तयार होतो की विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट डू नॉट फॉर्म ऑक्साईड ऑफ द टाईप EO3. अशा टाईपचं ऑक्साईड कोण देणार नाही. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर कोण आहे, ऑक्सिजन. फाईन, एकदम साधे साधे क्वेश्चन तयार होता, फक्त या थेरीज माहिती असायला पाहिजे. इतक्या डेपपर्यंत तुम्ही स्टुडंट्स नाही जात, तर या थेरीज समजून घेतल्या तर क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, यांचं सगळ्यांचंच नेचर कसं असतं, ॲसिडिक असतं. नेक्स्ट, हे जे ऑक्साईड्स आहेत जे आपण बघितले, ज्याच्यामध्ये आपण O3 तयार केला होता, SO2, SeO2, TeO2, यांचं तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीवरती सुद्धा क्वेश्चन विचारू शकतोय. रूम टेम्परेचरला हे दोघं जण, ओझोन आणि SO2, हे कुठल्या स्टेटला असतात, गॅसेस स्टेटला असतात. आणि SeO2, TeO2 बोथ द ऑक्साइड्स दे आर इन द सॉलिड फॉर्म. त्याच्यातला एकही कोणी लिक्विड स्टेटला नाही. रिड्युसिंग प्रॉपर्टी ऑफ ऑक्साईडचा विचार केला तर डिक्रीजेस फ्रॉम SeO2 टू, बघा, SO2 पासून तर तुम्ही जसं जसं खाली खाली जाणार आहे तर रेड्युसिंग प्रॉपर्टी काय होणार, डिक्रीज होणार आहे. मग कोण जास्त स्ट्रॉंग रेड्युसिंग आहे आणि कोण कमी आहे. लक्षात घ्या, रेड्युसिंग प्रॉपर्टी डिक्रीज होत जात असेल तर याचा तर टॉपला जो कोणी आहे त्याचा रेड्युसिंग नेचर सगळ्यात जास्त असतं, त्याची स्ट्रेंथ सगळ्यात जास्त असतं. मग बॉटम साईडला गेल्यानंतर रेड्युसिंग स्ट्रेंथ कमी होते. मग जेव्हा रेड्युसिंग स्ट्रेंथ खूपच कमी होते मग तेव्हा तो कंपाऊंड काय बिहेव करतो, ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. मग पुन्हा अजून एक क्वेश्चन तयार होतोय की जर मी तुम्हाला असे ऑक्साईड दिले, ओझोन, SO2, SeO2, TeO2, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. तर त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला टिक करायचं आहे TeO2 ला.
तर हे थिअरी माहिती असेल तरच तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. आता आपण हॅलाइड्स आपण अजून डिस्कस केले, ऑक्साइड्स. आता काय डिस्कस करायचे आपल्याला? हॅलाइड्स डिस्कस करायचे. ओके. जेव्हा ग्रुप 16चे इलेमेंट्स, त्याला मी मार्क करतोय ई, यांची रिॲक्शन कोणासोबत होते? हॅलोजन सोबत होते. यांची रिॲक्शन हॅलोजन सोबत झाल्यानंतर हे कुठल्या कुठल्या टाईपचे हॅलाइड्स तयार करतात? नंबर 1, दे फॉर्म्स हॅलाइड ऑफ द टाईप E2X2, EX2, EX4 अँड EX6. तर अगेन सेम क्वेश्चन, कुठल्या टाईपचा तयार होतो आणि कुठल्या टाईपचा तयार होत नाही. समजा मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की विच ऑफ द फॉलोइंग हॅलाइड्स डू नॉट फॉर्म वेन इलेमेंट्स ऑफ ग्रुप 16 रिॲक्ट्स विथ हॅलोजन, आणि त्यात एक ऑप्शन मी तुम्हाला असा देऊन टाकला, तर मला सांगा असं कधी हॅलाइड तयार होतं का? चेक करा. नाही तयार होते, मग तुम्हाला या ऑप्शनला टिक करणं गरजेचं आहे. कुठले तयार होतात हे माहिती असू द्या, आपोआप कुठला होणार नाही ते आपण सांगू शकतोय. ठीक आहे. हॅलाइडची स्टॅबिलिटी असं ॲज सच खूप महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे याच्यावरती विशेष काही डिस्कशन नाही केलं चालेल. आला तर क्वेश्चन हा येऊ शकतोय की हे जे एलिमेंट्स आहे सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, हे हॅलाइड्स तयार करतात, बट यांच्यामध्ये सगळ्यात जास्त स्टेबल हॅलाइड कुठला असतो? तर तो क्वेश्चन आला तर येऊ शकतोय. SF6 इज मोस्ट स्टेबल हेक्झाहॅलाइड, हेक्झाहॅलाइडच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. इथे एक लाईन मेन्शन केली, द स्टॅबिलिटी ऑफ हॅलाइड डिक्रीजेस फ्रॉम फ्ल्युरिन टू आयोडीन. फाईन. म्हणजे फ्ल्युरिन ज्याच्यामध्ये असेल तो स्टेबल हॅलाइड फॉर्म करतो, जसं जसं ॲटॉमिक साईज वाढते तर अनस्टेबल हॅलाइड फॉर्म होत आहे. इन केस आला तर क्वेश्चन हा पण येऊ शकतोय की हा जो SF6 मॉलिक्यूल आहे ना, या SF6 मॉलिक्यूलची जॉमेट्री काय असते? लक्षात घ्या, जेव्हा नेहमी एखाद्या सेंट्रल ॲटमसोबत अदर 6 ॲटम्स असतात तर नेहमी जॉमेट्री असते ऑक्टाहायड्रल. ऑक्टाहायड्रल त्याची जॉमेट्री मी तुम्हाला दाखवली आहे. दिस इज अ 3D रिप्रेझेंटेशन ऑफ ऑक्टाहायड्रल जॉमेट्री. बॉन्ड अँगल वगैरे विचारणार नाही. हां, आला तर अजून एक हा क्वेश्चन येईल की SF6 मध्ये जो सल्फर आहे, सल्फरचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp3d2 ला टिक करा. आता टेट्रा फ्लुइड्स आपण डिस्कस करू. मागचं झालं हेक्झा, हे झालं टेट्रा. टेट्रामध्ये SF4, SeF4, TeF4 आहेत. त्यातलं कोण कुठल्या स्टेटला आहे? पुन्हा डेटाबेस क्वेश्चन आहे. फ्ल्युरिन सल्फरसोबत कंबाईन झालं तर गॅसेस फॉर्ममध्ये मिळत आहे. सेलेनियमचं फ्लुराईड लिक्विड स्टेटला असतं, टेल्युरियमचं फ्लुराईड सॉलिड स्टेटला असतं. क्वेश्चन कुठूनही विचारला जाऊ शकतोय. असं बोलून चालणार नाही आहे की हा इग्नोरेबल पॉईंट आहे, तर नाही, हे पॉईंट तुम्हाला करावेच लागतील. मेमराईज करणं गरजेचं आहे या चॅप्टरला. हे चॅप्टर नुसतं ऐकून होणार नाही, तुम्ही ते 2 मिनिटात विसरणारच आहात. तर लक्षात ठेवण्यासाठी काय काय करता येईल याचा तुम्ही नीट विचार करा. ठीक आहे. याच्यामध्ये सेंट्रल आयटम जे आहे ना, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, या तिघांचं हायब्रिडेशन काय असतं? sp3 असतं. आणि याची जॉमेट्री कशी असते? ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री. या चारही नॉट चार, हे तिघही जे काही आहेत टेट्राफ्लुराइड, यांची जॉमेट्री आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल. फाईन. नेक्स्ट डायहॅलाइड. डायहॅलाइड आपण रिप्रेझेंट करतोय MX2 फॉर्ममध्ये. ऑल इलेमेंट्स एक्सेप्ट सेलेनियम फॉर्म्स डायक्लोराइड डायब्रोमाइड. बघा, खूप चांगला क्वेश्चन तयार होईल की विच ऑफ द फॉलोइंग डू नॉट फॉर्म डायक्लोराइड डायब्रोमाइड? सेलेनियम. बाकीचे सगळेजण काय बनवतात? क्लोराइड्स किंवा ब्रोमाइड्स बनवतात. या इलेमेंटचं हायब्रिडेशन विचारलं गेलं की डायहॅलाइड्समध्ये जो कुठला सेंट्रल इलेमेंट असतो त्याचं हायब्रिडेशन काय आहे? हायब्रिडेशन काय असणार आहे त्याचं? sp3, कारण त्याच्याकडे लोन पेअर किती असतात? 2-2 असतात. ठीक आहे. टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. याच्यामध्ये जनरल मोलेक्युलर फॉर्म्युला MX2. ठीक आहे. आता याच्यामध्ये ॲक्सेस असं काही मला विशेष महत्त्वाचं वाटत नाही आहे, त्यामुळे हा मी पॉईंट थोडासा स्किप करतोय. याच्यामध्ये असं ॲक्सेस काही विशेष महत्त्वाचं नाही. हे मात्र महत्त्वाचं आहे, ॲनॅमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. मला हे सांगा, ग्रुप 16 मध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहेत? ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. यांच्यामध्ये हा एकटाच एलिमेंट असा आहे जो काही प्रॉपर्टी दाखवतोय पण त्या सेम प्रॉपर्टी बाकीचे एलिमेंट्स नाही दाखवत, किंवा काही प्रॉपर्टी बाकीचे एलिमेंट दाखवत आहेत पण ती सेम प्रॉपर्टी ऑक्सिजन दाखवत नाही. मग अशा टाईपच्या बिहेवियरला काय म्हणतात? ॲनॅमलस बिहेवियर. मग असं ॲनॅमलस बिहेवियर ग्रुप 16 मध्ये कोण दाखवतं? तर ऑक्सिजन दाखवतोय. तर कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये दाखवते? पॉईंट नंबर 1, ॲटोमिसिटी.
ॲटोमिसिटी म्हणजे काय रे? द नंबर ऑफ कंबाइनिंग ॲटम्स. तर ऑक्सिजनची ॲटोमिसिटी किती आहे? 2. व्हाईल अदर इलेमेंट्स आर पॉलीॲटॉमिक, दॅट इज टेट्राॲटॉमिक, ऑक्टॅटॉमिक. मॅग्नेटिक बिहेवियर आपण चेक केलं, तो ऑक्सिजनच कसा आहे? पॅरामॅग्नेटिक आहे. बाकी त्या ग्रुपमधले बाकीचे कसे आहेत? डायमॅग्नेटिक आहे. तिसरा पॉईंट, ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिजन मोस्ट ऑफ द टाइम काय दाखवतो? -2 दाखवतो. रेअर केसमध्ये किंवा एक्सेप्शनमध्ये -1 +2 -हाफ पण दाखवतो. -हाफ पण दाखवतो. बट अदर काय दाखवतात? -2 तर दाखवतात, नो प्रॉब्लेम. बाकीचे काय दाखवतात? +2 +4 +6. एक पॉईंट बोलायचं राहून गेलं की सर ऑदर एलिमेंट कसं काय +2 +4 +6 दाखवायला लागले? +2 ठीक आहे, पण +4 +6 मिळण्यामागचं रिझन काय? तर अशा या ऑदर इलेमेंटकडे काय असते? डी ऑर्बिटल असते आणि म्हणून त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय होतं? ते चेंज करू शकतं किंवा इन्क्रीज करू शकतं. पुढचा पॉईंट जो ऑलरेडी आपण कव्हर केला आहे, नेचर ऑफ हायड्रेट्स. ऑक्सिजनचंच हायड्रेट लिक्विड स्टेटला असतं, बाकी सगळ्यांचं हायड्रेट कुठल्या स्टेटला असतं? गॅस स्टेटला असतं. कोव्हॅलेन्सी. आता जनरली कोव्हॅलेन्सी इज 2. इन रेअर केसेस इट इज 4. आपण ऑक्सिजनचं बोलतोय की ऑक्सिजनची कोव्हॅलेन्सी जनरली किती असते? 2 असते. खूप रेअर केसमध्ये 4 होते. बट अदर एलिमेंटचा विचार केला तर अदर एलिमेंटची कोव्हॅलेन्सी ही 4 पेक्षाही जास्त जाते, जी की ऑक्सिजनची नाही जात. सो दिज आर द फ्यू पॉईंट्स जे ॲनॅमलस बिहेवियर आहे आणि या ॲनॅमलस बिहेवियरमधून सुद्धा MCQ तयार होत आहेत. ठीक आहे. एक छोटासा पॉज घेतोय मी. याच्या पुढे आपण या सल्फरपासून सुरुवात करू. अरे पॉजला काही चान्स नाही आहे. ठीक आहे, कंटिन्यू करू आपण. सल्फरपासूनच पुढे कंटिन्यू करू आपण. लेट्स कंटिन्यू. बघा, आता आपण ऑक्सिजनचं बरंचसं डिस्कशन केलं नाही का? आता सल्फरवरती पण काही क्वेश्चन्स तयार होतील. तर सल्फरचे ॲलोट्रॉप्सवरती आपण डिस्कस करू. सल्फरचे ॲलोट्रॉप्स होतील, पण बाकीचे पण जे एलिमेंट्स आहेत जे तुम्हाला ॲलोट्रॉप शो करताय त्यांच्यावरती पण क्वेश्चन होऊ शकतोय. जसं की सेलेनियम. सेलेनियम एक्झिस्ट इन 2 ॲलोट्रॉपिक फॉर्म्स, दॅट इज रेड सेलेनियम अँड ग्रे सेलेनियम. ज्यालाच आपण नॉन मेटालिक आणि मेटालिक असं पण बोलू शकतोय. तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जाईल की सेलेनियमचे ॲलोट्रॉप्स कुठले असतात? ऑप्शन ABCD मध्ये. तर तुम्हाला हे नावं लक्षात ठेवायचे, रेड सेलेनियम अँड ग्रे सेलेनियम. तसंच टेल्युरियमचे कुठले कुठले असतात? त्याचे पण 2 फॉर्म असतात. एक असतं क्रिस्टलाइन टेल्युरियम अँड दुसरा असतो ॲमॉर्फस. हे तर सोपं आहे. पोलोनियम रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट होता, याचे पण 2 ॲलोट्रॉपिक फॉर्म आहेत आणि हे सुद्धा लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. कारण बघा, पोलोनियम हा रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमधून कंटिन्युअसली रेडिएशन इमिट होत असतात, जे की असतात अल्फा रेडिएशन्स, बीटा रेडिएशन्स, नाही का? मग पोलोनियमनुसार तुम्हाला हिंट मिळते की सर याचे 2 फॉर्म कुठले असेल? अल्फा पोलोनियम अँड बीटा पोलोनियम. राईट? असा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. ते झालं सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. सल्फर सुद्धा ॲलोट्रॉप्स दाखवतो का? आन्सर इज येस. तर सल्फरचे ॲलोट्रॉप्स आपण डिटेल डिस्कस करू. बघा, सल्फर शोज नंबर ऑफ सेव्हरल ॲलोट्रॉप्स. ऑल दीज आर नॉन मेटालिक. मग कुठले कुठले ॲलोट्रॉप्स आहेत? त्यातला आपण एक घेऊ, अल्फा सल्फर, बीटा सल्फर, गॅमा मोनोक्लिनिक सल्फर अँड प्लास्टिक सल्फर. सल्फरचे वेगवेगळे ॲलोट्रॉप्स असतात, 1 2 3 4. अल्फा सल्फरलाच काय म्हणतो आपण? रोम्बिक सल्फर. अँड बीटा सल्फर इज कॉल्ड ॲज मोनोक्लिनिक सल्फर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिझमॅटिक सल्फर. फाईन. आता एवढे सगळे ॲलोट्रॉप्स आहेत, बट याच्यापैकी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ॲलोट्रॉप्स सल्फरचे कुठले असतात? असं जर क्वेश्चन विचारला तुम्हाला टिक करायचं आहे, रोम्बिक सल्फर अँड मोनोक्लिनिक सल्फर. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट, विच ऑल्सो कॉल्ड ॲज अल्फा अँड बीटा सल्फर. मग यांचं आपण फर्दर डिस्कशन करू. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे काही विशेष मला वाटत नाही आहे. बोट फॉर्ममध्ये आहे, हे चेअर फॉर्ममध्ये आहे. चेअर फॉर्म याला बोलतात क्राऊन शेप. तर यांच्यावरती शक्यतो नाही येणार क्वेश्चन, याला स्किप करू. आता आपण रोम्बिक सल्फरचं डिस्कशन करू, ज्याला आपण काय म्हटलो होतो? अल्फा सल्फर म्हटलो होतो. जर आपण रोल सल्फर घेतला, रोल सल्फर, सल्फरचे एक टाईप आहे रोल सल्फर,
त्याला जर आपण हीट केलं, इव्हॅपोरेट केलं कार्बन डायसल्फाईडच्या प्रेझेन्समध्ये, तर तुम्हाला काय मिळतो? रोम्बिक सल्फर. मग क्वेश्चन काय तयार होणार की रोम्बिक सल्फर इज ऑप्टेन फ्रॉम ऑप्शन ए बी सी डी. द करेक्ट आन्सर इज रोल सल्फर. रोल सल्फरला आपण जेव्हा हीट करतो तेव्हा त्याचं कन्व्हर्जन होतं रोम्बिक सल्फरमध्ये. ठीक आहे. रोम्बिक सल्फर इज इनसोल्युबल इन वॉटर. हा पॉईंट चेक करा. इट इज इनसोल्युबल इन वॉटर. त्याला आपण वॉटरमध्ये ॲड केलं डिझॉल्व्ह होत नाही. बट इट इज रेडिली सोल्युबल इन कार्बन डायसल्फाईड. इन सम एक्सटेंट इट इज ऑल्सो सोल्युबल इन बेन्झिन, अल्कोहोल अँड इथर्स. बेसिक पॉईंट आहे. महत्त्वाचं फक्त एवढंच आहे की रोम्बिक सल्फर इज इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन कार्बन डायसल्फाईड. इट इज मोस्ट कॉमन अँड मोस्ट स्टेबल फॉर्म ऑफ सल्फर. आपण सल्फर 4 बघितले, त्यातलं सगळ्यात जास्त स्टेबल कुठला असतो असं क्वेश्चनला तुम्हाला टिक करायचं आहे रोम्बिक सल्फरला. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्फा सल्फर, जो ऑक्टॅडल शेपचा असतो म्हणून त्याला आपण ऑक्टॅडल देऊन टाकले. ऑक्टॅडल शेप नाही, क्राऊन शेपवाला आहे म्हणून त्याला आपण ऑक्टॅडल म्हटलोय. 8 सल्फर ॲटम इन अ मोलेक्यूल फॉर्म्स पक्कर रिंग इन अ क्राऊन शेप, जे आपण इथे वरती दाखवलं बघा, याला बोलतात क्राऊन शेप. असं काही विशेष महत्त्वाचं नाही. मेल्टिंग पॉईंट, ग्रॅव्हिटी वगैरे विचारलं जाणार नाही. हे पॉईंट का लिहून ठेवलेत सर विचारलं जात नाही, ते बोर्डसाठी महत्त्वाचं असतं. ठीक आहे. सो मग या स्लाईडवरती काय महत्त्वाचं आहे? सोल्युबिलिटी महत्त्वाची आहे. कोणात डिझॉल्व्ह होतो, कोणात डिझॉल्व्ह नाही होत, आणि सगळ्यात स्टेबल कोण आहे? रोम्बिक सल्फरच आहे. पुढे आपण डिस्कस करू मोनोक्लिनिक. जेव्हा तुम्ही रोम्बिक सल्फरला हीट करतात, रोम्बिक सल्फरला जर हीट केलं तर हीट करून कूल पण करायचं त्याला. हीटिंग आणि कूलिंग दोघं प्रोसेस झालं तर रोम्बिक सल्फर इज गेट कन्वर्टेड इन टू मोनोक्लिनिक सल्फर. यालाच आपण बीटा सल्फर म्हणतो, ज्याला आपण प्रिझमॅटिक सुद्धा म्हणतो. मग हा प्रिझमॅटिक का म्हटलं जात असेल याला? त्याचा रिझन असा आहे की जर समजा आपण याचं स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न केला, थोडं ते ॲक्च्युली डिफिकल्ट आहे स्ट्रक्चर ड्रॉ करणं. लाईक दिस. असा मी शेप दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. थोडंसं प्रिझम सारखा वाटतंय म्हणून त्याला प्रिझमॅटिक म्हटलं जात आहे. ठीक आहे. हा त्याला निडल शेप सुद्धा म्हटलं जातं कधी कधी. त्याचा हा एक पॉईंट मी तुला महत्त्वाचा सांगतो बघा, डिस्कशन करू आपण याच्यावरती. एक टेम्परेचर आहे 369 केल्विन. आता 369 केल्विनच्या पेक्षा टेम्परेचर कमी असेल तर तो एक्झिस्ट करतो ॲज अ अल्फा सल्फर. हा जो सल्फर आहे हा अल्फा सल्फर म्हणूनच राहतो. कधी? जेव्हा टेम्परेचर 369 पेक्षा कमी असेल. बट जर टेम्परेचर 369 पेक्षा जास्त झालं, टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली, तर अल्फा सल्फर कन्वर्ट होतो कशामध्ये? बीटा सल्फरमध्ये. अल्फा सल्फर गेट कन्वर्टेड इन टू बीटा सल्फर. बघा इथे सिम्पल सांगतोय. अल्फा सल्फर हा बीटा सल्फरमध्ये कधी कन्वर्ट होतो? जर टेम्परेचर 369 पेक्षा जास्त असेल तर. ॲट 369 बोथ अल्फा अँड बीटा आर स्टेबल. 369 दोघंही स्टेबल असतात. देअरफॉर 369 टेम्परेचर इज कॉल्ड ॲज ट्रान्झिशन टेम्परेचर. So which of the following is transition temperature for sulfur? The correct answer is 369 Kelvin. कारण त्याच टेम्परेचरला काय होतंय? ट्रान्झिशन होत असतं. आता इथे काही ऑक्झो ॲसिड्स आहे सल्फरचे. सल्फरचे ऑक्झो ॲसिड्स कुठले कुठले आहेत? इथे मी थोडेसे एक्स्ट्रा घेतलेत, पण ज्याला मी असं रेड मार्क केलंय, हेच तुम्हाला करायचे आहेत. बरं, याच्यावरती क्वेश्चन काय विचारले जातात? पहिला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज सल्फ्युरस ॲसिड? ऑप्शन ए बी सी डीमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला असेल, त्याला तुम्हाला टिक करायचं आहे. दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन की सल्फ्युरस ॲसिडमध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? आता मला असं वाटतं की ऑक्सिडेशन स्टेट पार्ट करू नका, ती सॉल्व्ह करण्याचा पार्ट असतो, जे आपण रेडॉक्स वापर करून सॉल्व्ह करतो. तिसरा क्वेश्चन खूप रेअरली आलात येऊ शकतं की तुम्हाला सपोज एखादं असं स्ट्रक्चर दिलं जाऊ शकते आणि स्ट्रक्चर दिल्यानंतर या स्ट्रक्चरचं नेम विचारलं जाऊ शकते, पण तो चान्सेस फार कमी आहेत त्याचे. ठीक आहे. असे सेम क्वेश्चन तुम्हाला बाकीचे पण असेल. आता हे तुमच्या सिलेबसमध्ये दोघं आहेत का? नाही आहे. हे पुढचे दोघं आहेत. सल्फ्युरिक ॲसिड, त्यालाच काय म्हटलं तर ऑइल ऑफ विट्रिऑल. मग क्वेश्चन काय म्हणणार? विच ऑफ द फॉलोइंग इज ऑइल ऑफ विट्रिऑल? विट्रिऑल म्हणजेच काय असतं? सल्फ्युरिक ॲसिड, दॅट इज H2SO4. थायोसल्फ्युरिक ॲसिड आणि त्याचा फॉर्म्युला सेम. पायरोसल्फ्युरिक ॲसिड विथ फॉर्म्युला. पायरोसल्फ्युरिक ॲसिडलाच काय म्हणतो आपण? ऑलम. पायरोसल्फ्युरिक ॲसिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑलम. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑलम? असा क्वेश्चन आला तर टिक करा H2S2O7 ला, ज्याच्यामध्ये 2 सल्फर असतात. ओके. अजून एक क्वेश्चन मी शोधतो आहे. हां,
इथे सापडला होता. हा इथला क्वेश्चन येतो. सांगतो याच्यावरती क्वेश्चन कसं तयार केला होता. सो नाव आहे त्याचं पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड. त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे H2S2O8. आणि H2S2O8 हा फॉर्म्युला त्या दिवशी दिला जाणार नाही तुम्हाला. तुम्हाला नावच दिलं जाईल पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड. असा कुठला ऑक्झो ॲसिड्स आहे ज्याच्यामध्ये पेरॉक्साईड लिंकेज असते. या लिंकेजला काय म्हणतात? पेरॉक्साईड लिंकेज. पेरॉक्साईड लिंकेज असणारा एकच आहे ज्याला म्हणतो आपण पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड. आता कदाचित तुम्हाला पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ॲसिडमुळे हिंट मिळत असेल, पण मग ते एक्झामला काय टाकतील? मार्शल्स ॲसिड टाकतील. क्वेश्चन 2-3 तयार होत आहे की इन विच ऑफ द फॉलोइंग देर इज अ एक्झिस्टन्स ऑफ पेरॉक्साईड लिंकेज. करेक्ट आन्सर इज मार्शल्स ॲसिड. किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज मार्शल्स ॲसिड. करेक्ट आन्सर इज H2S2O8. मग तुम्हाला असं पण की व्हॉट इज अ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन मार्शल्स ॲसिड. मग प्रॉब्लेम होऊन जाईल. मग त्या दिवशी तुम्हाला मोलेक्युलर फॉर्म्युले किंवा त्यांचं स्ट्रक्चर सगळंच काय माहिती असलं पाहिजे. प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड. प्रिपरेशनवरती जनरली क्वेश्चन नाही आहेत, त्यामुळे हे मी थोडंसं फक्त स्लाईड देऊन टाकलं आहे. तुम्ही फक्त या रिॲक्शन्स बघाल, पण या रिॲक्शनवरती क्वेश्चन जनरली नाही विचारले गेले आहेत. ठीक आहे. या चॅप्टरचं वेटेज आहे फक्त 2 मार्क्स. हां, इथले काही महत्त्वाचे बघा. हा जो बॉन्ड आहे ना, ऑक्सिजन सल्फर ऑक्सिजन, हा बॉन्ड अँगल तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ज्याची व्हॅल्यू आहे 119 डिग्री सेल्सिअस. फाईन. बॉन्ड अँगल किती आहे? 119. सल्फरचं हायब्रिडायझेशन आपण मागे पण बघितलंय, sp2 आहे. आता सल्फरमध्ये इन द स्ट्रक्चर इच ऑक्सिजन ॲटम इज बॉन्डेड टू सल्फर बाय व्हॉट टाईप ऑफ बॉन्डिंग. हे युनिक क्वेश्चन आहेत. हे विचारण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. याला मी स्ट्रॉंगली रिकमेंड करतोय की त्या बॉन्डिंगला काय म्हणतात? त्या बॉन्डिंगला सिग्मा आणि पाय बॉन्ड म्हणतात. मग त्याला नाव काय असतं? तर आपण 2 नावं देऊ शकतोय. नंबर 1 पी पाय डी पाय बॉन्डिंग किंवा डी पाय पी पाय. कुठलं पण तुम्ही शफल करू शकता. पी पाय डी पाय बॉन्डिंग किंवा डी पाय पी पाय बॉन्डिंग. हा क्वेश्चन आय थिंक कदाचित विचारला असेल ना, बघून घ्या एकदा. SO2 मध्ये सल्फर ऑक्सिजन मधलं जे बॉन्डिंग असतं, त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो, तो बॉन्ड आता हे नेमकं आहे काय? असे डी पाय पी पाय काय आहे? तर बघा, एखाद्या ॲटमची पी ऑर्बिटल आणि दुसऱ्या ॲटमची पी ऑर्बिटल एकमेकांसोबत जेव्हा साईड वाईज ओव्हरलॅप करते, तेव्हा पी पाय बॉन्ड तयार होतो. दुसरं डी पाय पी पाय कसं काय तयार होतो? जेव्हा एखादा बॉन्ड तयार होताना एखाद्या ॲटमची एखाद्या ॲटमची डी ऑर्बिटल आणि दुसऱ्या ॲटमचा पी ऑर्बिटल यांचं कशा टाईपचं ओव्हरलॅपिंग होत असतं? यांचं साईडवाईज ओव्हरलॅप होत असतं. इथे पाय म्हणजेच काय? साईड. सिग्मा बॉन्ड कसा फॉर्म होतो? ॲक्सियल ओव्हरलॅप. पाय बॉन्ड कसा तयार होतो? साईडवाईज ओव्हरलॅप. तर असंच ओव्हरलॅपचा टाईपमुळे त्यांना नाव देऊन टाकलं पी पाय डी पाय बॉन्डिंग. फाईन. त्यात असं काही विशेष. हां, सल्फ्युरिक ॲसिडचे क्वेश्चन मात्र महत्त्वाचे असतील. H2SO4 ची प्रिपरेशन प्रोसेस. H2SO4 तयार करताना कुठल्या प्रोसेसचा वापर केला जातो? H2SO4 मध्ये ऑलमवरती क्वेश्चन तयार केला गेला आहे. कॅटलिस्ट कुठला वापरला गेला आहे यावरती क्वेश्चन तयार केला गेला आहे. ही किती स्टेपची रिॲक्शन असते ह्यावरती पण क्वेश्चन आहे. प्रोडक्ट चांगला मिळण्यासाठी काय कंडिशन असते त्यावरती पण क्वेश्चन विचारला गेला आहे. चला डिस्कस करूया आपण सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड तयार करताना 2 रिॲक्शनचा वापर करून आपण तयार करू शकतोय, लीड चेंबर प्रोसेस आणि कॉन्टॅक्ट प्रोसेस. बट तुम्हाला लीड चेंबर प्रोसेस दिली का? नाही. तुम्हाला फक्त कुठल्या प्रोसेसचं दिलेलं डिस्कशन? कॉन्टॅक्ट प्रोसेस. सो लेट्स प्रोसेस फॉर द कॉन्टॅक्ट प्रोसेस. 3 स्टेपमध्ये ही रिॲक्शन होत असते. त्यातली ही जी स्टेप आहे दिस इज स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 मध्ये काय तयार होतं रे? SO2 गॅस तयार केला जातो. SO2 गॅस तयार करण्यासाठी तुम्ही सल्फरचं कंबशन करू शकतात किंवा एखादं आयर्न पायराईटला हीट करू शकतात. तेव्हा तुम्हाला काय भेटतोय? SO2. पहिल्या स्टेपचा मेन पर्पजच आहे की काहीतरी अशी प्रोसेस करा जेणेकरून SO2 तयार झाला पाहिजे. तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. तर आपण सल्फरचं कंबशन करू शकतोय ऑब्व्हियसली इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, किंवा आयर्न पायराईटचं पण आपण कंबशन करू शकतोय किंवा त्याला हीट करू शकतोय इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. तेव्हा जाऊन आपल्याला काय मिळतो? SO2. ही झाली स्टेप नंबर 1, फॉर्मेशन ऑफ SO2. स्टेप नंबर 2. आता हा जो SO2 तयार झाला आहे त्या SO2चंच एअर ऑक्सिडेशन करायचं आणि त्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये? SO3. That is oxidation process. Conversion of SO2 into SO3. During this process,
one catalyst is used, that is vanadium pentoxide. So which of the following catalyst is used during the conversion of SO2 into SO3? The correct answer is V2O5. डेल्टा एचची गरज नाही. ही झाली स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 3 जी आहे ती पुढे आहे, इथे एक्सप्लेन करतो. बट याच्या आधी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे का आपण चेक करू. द SO2 to SO3 is reversible process. It is exothermic process, leads to decreasing volume in the forward reaction. Obviously reversible process असेल तर काही मॉलिक्युल्स रिव्हर्स पण होऊ शकत आहे. SO3चं कन्वर्जन पुन्हा SO2 मध्ये होऊ शकतं आहे. बट CET पॉईंट ऑफ व्ह्यू असं मला विशेष काही वाटत नाही त्याच्यामध्ये की विचारलं जाऊ शकते. हां, कंडिशन महत्त्वाची की SO2चं SO3 होत असताना कुठल्या कंडिशनला मॅक्झिमम कन्वर्जन होऊ शकतं आहे. तर कंडिशन आहे की लो टेम्परेचर अँड हाय प्रेशर. लो टेम्परेचर जर आपण ठेवलं आणि हाय प्रेशर ठेवलं तर SO2चं कन्वर्जन SO3 मध्ये होतं. रिॲक्शन रिव्हर्स होण्याचे चान्सेस थोडेसे कमी होतात. नुसतं टेम्परेचर प्रेशर ठीक आहे, पण ते किती ठेवलं पाहिजे. सॉरी, कुठल्या टेम्परेचरला आणि कुठल्या प्रेशरला प्रोसेस व्यवस्थित रन होते. तर प्रेशर असलं पाहिजे 2 बार आणि टेम्परेचर असलं पाहिजे 720 केल्विन. या 2 कंडिशन महत्त्वाच्या रिॲक्शन प्रॉपर वेने जाण्यासाठी. तिसरी स्टेप आहे, जो काही SO2 आपण स्टेप नंबर 2 ला तयार केला त्याला H2SO4 सोबत रिॲक्ट करायचं. मग तो H2SO4 कन्वर्ट होतो कशामध्ये, H2S2O7 मध्ये, ज्यालाच काय म्हणतो आपण ॲलम. आणि त्या स्टेपमध्ये त्याच ॲलमला वॉटरमध्ये काय करायचं, डिझॉल्व्ह करायचं. तेव्हा जाऊन आपल्याला काय मिळतं, सल्फ्युरिक ॲसिड. या प्रोसेसने जो सल्फ्युरिक ॲसिड मिळतोय हा नियरली 96 to 98% कसा असतो, प्युअर असतो. रिॲक्शन ह्या आहेत महत्त्वाच्या रिॲक्शन. सल्फ्युरिक ॲसिडच्या रिॲक्शन आहे. सल्फ्युरिक ॲसिड शोज रिॲक्शन विथ मेटल, it shows reaction with non-metal, it shows reaction with sucrose molecule or we can say sugar. त्यालाच केरिंग ऑफ शुगर सुद्धा म्हटलं जातं. केरिंग बोला, चॅरिंग बोला, काही पण बोला. ठीक आहे. याच्यावरती पण क्वेश्चन विचारले. वेन कॉपर रिॲक्ट्स विथ सल्फ्युरिक ॲसिड, तर हा सल्फेट ग्रुप रिॲक्ट करतो कोणासोबत, कॉपर सोबत. देर इज अ फॉर्मेशन ऑफ CuSO4 प्लस करस्पॉन्डिंग बाय प्रोडक्ट. सल्फरची रिॲक्शन झाली H2SO4 सोबत. तर यातले जितके काही सल्फर असतील तो इथला असेल किंवा इथला असेल, सल्फरचं कन्वर्जन होतं सल्फर डायऑक्साईडमध्ये प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळणार. जेव्हा शुगर आपण घेतलं असेल, शुगर घेतलं आपण, साखर घेतली, साखरमध्ये आपण सल्फ्युरिक ॲसिड टाकलं, तर आफ्टर सम मिनिट्स ती शुगर त्या ॲसिडसोबत रिॲक्शन दाखवते. लिटरली बर्निंग होतं आणि तो पूर्ण शुगर बर्न होऊन त्या शुगरमधला वॉटर मॉलिक्यूल पूर्ण वेपराईज होऊन जातो. आता हे समजण्यासाठी मी काय करतो, याच शुगरच्या मॉलिक्यूलला रायटिंग करताना एका वेगळ्या फॉर्ममध्ये लिहितो. मला सांगत कार्बन किती आहेत, 12 आहेत. जर त्याच्यामध्ये 11 ऑक्सिजन आहे आणि 22 हायड्रोजन आहे, तर यांच्यापासून वॉटर मॉलिक्यूल किती बनतात, वॉटर मॉलिक्यूल बनतात 11. आणि जेव्हा तुम्ही या मॉलिक्यूलमध्ये H2SO4 टाकताय, त्याला हीट करताय, तर रिॲक्शन झाल्यानंतर यातलं सगळं वॉटर काय होतं, वेपराईज होतं. मग किती वॉटर मॉलिक्यूल वेपराईज होतात असा क्वेश्चन विचारला, किती कार्बन फॉर्म होतो असा क्वेश्चन आता सॉल्व्ह झाला पाहिजे तुमच्याकडनं. ठीक आहे. सो H2SO4 इज गुड डिहायड्रेटिंग एजंट विच रिमूव्स वॉटर फ्रॉम द कार्बोहायड्रेट्स. कुठल्या कार्बोहायड्रेट्स आपण डिस्कशन केलं, सुक्रोज. सुक्रोजचं डिहायड्रेशन करण्यासाठी कुठला रिजन वापरतात, सल्फ्युरिक ॲसिड. सुक्रोजचं डिहायड्रेशन केलं बाय युजिंग सल्फ्युरिक ॲसिड तर काय काय मिळतं, 12 कार्बन मिळतं प्लस 11 H2. या प्रोसेसला नाव काय असतं, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज कॅरिंग प्रोसेस. काही बुकमध्ये याचं नाव स्पेलिंग असं पण दिलंय. ठीक आहे. बोथ आर ॲक्सेप्टेबल. इट्स अ कॅरिंग प्रोसेस. द प्रोसेस व्हेन, अरे बॅटरी लो होते, बॅटरी चार्जिंग लावायला लागेल. वेट एक मिनिट यार, चार्जिंग लावावं लागेल मला. ओके, आपण आता हे पुन्हा सेकंड व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, ज्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये, आता हे दोघंही व्हिडिओ मी एकत्र करतोय, त्याच्यामध्ये आपण इथपर्यंत डिस्कशन झालेलं होतं आपलं. ठीक आहे. सो इथून पुढे आपण कंटिन्यू करूया. पुढे डिस्कशन करायचं आहे इलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, ग्रुप 17 आपल्याला, ज्याच्यामध्ये हॅलोजन असतं. आता आपण हॅलोजन फॅमिलीला हॅलोजन का म्हणतोय लक्षात घ्या.
हॅलोजन म्हणजे जे इलेमेंट्स पासून आपण काय तयार करू शकतोय, सॉल्टचं फॉर्मेशन तयार करू शकतोय. सो सॉल्ट फॉर्म करणाऱ्या इलेमेंटला आपण कन्सिडर करतो ॲज अ हॅलोजन. फाईन. याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स कुठला असतो? रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट इज ॲस्टाटाईन. ठीक आहे. यांच्या कलरवरती तुम्हाला क्वेश्चन आला तर येऊ शकतोय. फ्लोरीनचा पेल येलो कलर आहे, क्लोरीन पेल येलोइश ग्रीन असं कॉम्बिनेशन आहे. थोडंसं पिक्चरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण येलो पण वाटत नाही आहे, पूर्ण ग्रीन पण आहे, दोघांचं कॉम्बिनेशन आहे आणि फेंट कलर आहे म्हणून पेल शब्द वापरला आहे. ब्रोमिन रेडिश ब्राऊन लिक्विड फॉर्ममध्ये असतो. आयोडीनचा कलर ब्लॅक. जर आपण सॉलिड स्टेटला बघितलं तर तो थोडासा ब्लॅक वाटतो आपल्याला, बट ॲक्च्युली तो अशा टाईपचा कलर असतो. ठीक आहे ना. हा जो दिसतो ना तुम्हाला, दिस इज व्हायलेट कलर. सो इट्स अ व्हायलेट कलर. तुम्ही त्याला डार्क ब्लॅक व्हायलेट असं म्हणू शकतात. पण ब्लॅकला टिक नाही करायचं, तुम्हाला व्हायलेटलाच टिक करायचं. ब्लॅक तुम्हाला दिला जाणार पण नाही आहे. ॲस्ट्राडाईनचा कलर आपल्या सिलेबसचा पार्ट नाही आहे, बट इट इज अ ब्लॅक सॉलिड आणि जो रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट असतो. ठीक आहे. आता हॅलोजन फॅमिलीच्या काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आपण स्टडी करू. पहिला पॉईंट डिस्कस करू आपण त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या, ज्याच्यावरती 25ला क्वेश्चन विचारला गेला आहे. ठीक आहे. आता मला सांगा, यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2NP5. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज NS2NP5. मला सांगा, NS2NP5 म्हटलं तर यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन्स भेटले आपल्याला? 7 इलेक्ट्रॉन्स. जर यांना स्टेबल व्हायचं असेल तर फक्त एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. जर त्यांनी 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला तर त्यांचं 7 इलेक्ट्रॉनचं लगेच काय होणार? 8 इलेक्ट्रॉन होणार. याचा अर्थ त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट होणार. ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी ग्रुप 17च्या एलिमेंटला फक्त देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ ओनली 1 इलेक्ट्रॉन. फाईन. नेक्स्ट बघूया. ॲटॉमिक साईजच्या बाबतीत काय ऑब्झर्वेशन आहे बघा. या केसमध्ये जनरल ट्रेंड आहे की टॉप टू बॉटम मूव्ह करताना ॲटॉमिक साईज असेल किंवा आयनिक साईज असेल ती काय होते? इन्क्रीज होते. कसं असतं की नंबर ऑफ शेल्स वाढतात. नंबर ऑफ शेल्स वाढलं तर शिल्डिंग इफेक्ट वाढतो आणि शिल्डिंग वाढलं तर ॲटॉमिक साईज वाढते. तर नॉर्मल ट्रेंड आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयडिन यांचा पण बघा की टॉप टू बॉटम मूव्ह करतोय तर ॲटॉमिक साईज काय होत चालेल? इन्क्रीज होत चालेल. मग ॲटॉमिक साईजवरचा बेसिक लेवलचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. सेकंड प्रॉपर्टी आहे आयनायशन इंथॅल्पी. आपण मागे डिस्कस केलं की आयनायशन इंथॅल्पी एक्झॅक्टली काय असतं. आयनायशन इंथॅल्पी म्हणजे काय रे? की पुन्हा एकदा सांगतो की एखादा ॲटम आहे, त्याचा सेंट्रल पार्ट न्यूक्लियस आहे, आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे आणि तो इलेक्ट्रॉन सपोज मला काय करायचं आहे? रिमूव्ह करायचा आहे. मग त्या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करायचं असेल तर मला काही ना काही एनर्जी लागणार आहे. सो दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज आयनायशन एन्थॅल्पी और आयनायशन एनर्जी. द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर द रिमूव्हल ऑफ आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज आयनायशन एन्थॅल्पी. जितकी ॲटॉमिक साईज वाढत जाणार तेवढे आयनायशन एन्थॅल्पी कमी लागते. हे आपण डिस्कस केलं होतं. बघा, फ्लोरीनपासून तर आयडिनपर्यंत आपण मुवमेंट करतोय तर ॲटॉमिक साईज वाढत चालली आहे. जसं जसं ॲटॉमिक साईज वाढते आहे तर आयनायशन एन्थॅल्पी काय होत चालली आहे? कमी कमी होत चालली. सगळ्यात जास्त आयनायशन एन्थॅल्पी फ्लोरीनची असते, सगळ्यात कमी कोणाची असते? आयडिनची. ट्रेंड बेस्ड क्वेश्चन आहे, नेहमीचे क्वेश्चन आहेत, हेच क्वेश्चन विचारले जातात. फाईन. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मला सांगा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड काय असतो? व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? द ॲबिलिटी ऑफ ॲटम टू पुल इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. मग सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? हे आपण मागे पण डिस्कस केलं होतं. सगळ्यात जास्त मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कुठला आहे? फ्लोरीन. फ्लोरीनपासून क्लोरीनकडे शिफ्ट होत आहे. हळूहळू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत चालली आहे? कमी कमी होत चालली. सो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इन ग्रुप 17 इज फ्लोरीन. लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह विचारला गेला तर ॲस्ट्राडाईनला टिक करा. ठीक आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी टॉप टू बॉटम डिक्रीजेस. फाईन. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पीचा मिनिंग काय असतो रे? समजा दोन ॲटमच्या मध्ये बॉन्ड आहे, ॲटम ए ॲटम बी, दोघांच्या मध्ये काही ना काही बॉन्ड आहे आणि हा बॉन्ड आपल्याला काय करायचा आहे? ब्रेक करायचा आहे. या बॉन्डला ब्रेक करण्यासाठी, या बॉन्डला सपोज आपल्याला ब्रेक करायचं आहे तर बॉन्डला ब्रेक करण्यासाठी काहीतरी एनर्जी रिक्वायर्ड असते आणि त्या एनर्जीला आपण काय बोलतो? बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर द ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. मग बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी जर आपण विचारात घेतलं तर फ्लोरीन फ्लोरीन हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागते 158. क्लोरीन क्लोरीनचा बॉन्ड ब्रेक करायचा आहे 242. आता बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी क्लोरीनची जास्त आहे, ब्रोमिनची थोडी कमी झाली आहे. आता इथे तुम्हाला रेग्युलर ट्रेंड मिळतोय का? नाही. क्वेश्चन असा आहे की क्लोरीन क्लोरीनमधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त लागली आहे, ब्रोमिन ब्रोमिनचा बॉन्ड ब्रेकला क्लोरीनपेक्षा एनर्जी कमी लागली. बट क्वेश्चन असा आहे की मग फ्लोरीन फ्लोरीनचा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी एवढी कमी का लागली? समजा आपण असा विचार केला असता की इथून तुम्ही आयडिनपासून चेक करा. आयडिनची व्हॅल्यू असं म्हणू आपण, ब्रोमिनची व्हॅल्यू ही आयडिनपेक्षा जास्त आहे.
क्लोरीनची व्हॅल्यू ब्रोमिनपेक्षाही जास्त आहे. मग एक्सपेक्टेड असं होतं की क्लोरीनपेक्षा फ्लोरीनची जास्त असायला पाहिजे होती. एक्सपेक्टेड असं आहे की फ्लोरीनची व्हॅल्यू जास्त असायला पाहिजे होती, मग क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमिन, त्याच्यानंतर आयडन. बट झालं असं की हा फ्लोरीन या ब्रोमिनच्या पुढे आपण टाकतोय असं, म्हणजे करेक्ट ऑर्डर होते काय, क्लोरीन देन ब्रोमिन देन फ्लोरीन अँड देन आयडन. क्वेश्चन असा आहे की फ्लोरीन जो टॉपला असायला पाहिजे होता तो असा मध्ये का गेला, फ्लोरीनला असं आपण मध्ये का टाकलंय, त्याच्या मागचं रिझन आहे. रिझन असं आहे की फ्लोरीन फ्लोरीन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी जी लागली ती लागली आपल्याला 158, बट कमी का लागली, दॅट इज अ क्वेश्चन. मला सांगा फ्लोरीनकडे काय आहे, लोन काय म्हणू शकतो आपण, ऑर्बिटल आहे. ही जी पी ऑर्बिटल आहे, या पी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन आहे आणि ते पी ऑर्बिटल्स एकमेकांना काय करताय, रिपेल करताय. पी ऑर्बिटल जेव्हा एकमेकांना रिपेल करतील तर इथला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी ऑब्व्हियसली कमी लागते. सो इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरीचा आपण विचार केला तर ते फ्लोरीन फ्लोरीन पी ऑर्बिटल एकमेकांना रिपेल करते आणि रिपल्शन वाढलं तर बॉन्ड ब्रेक करणं थोडं सोपं होतं, म्हणून फ्लोरीनमधला बॉन्ड ब्रेकला एनर्जी आपल्याला कमी लागते आहे. ठीक आहे. सो हा सिक्वेन्स मोस्ट इम्पॉर्टंट मी मार्क करून देणार, कारण जनरली मुलांना काय वाटतं की फ्लोरीन आधी असायला पाहिजे, तर फ्लोरीन आधी नाही आहे. सो इथून पासूनचा सिक्वेन्स लक्षात ठेवा, क्लोरीन देन ब्रोमिन देन फ्लोरीन अँड देन आयडिन. सीटी पॉईंट ऑफ व्ह्यू हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता काही फिजिकल प्रॉपर्टी आपण बघू. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये बघितलं तर मला सांगा टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज वाढते. ॲटॉमिक साईज वाढलं तर मास पण वाढते. मास वाढलं तर ऑब्व्हियसली मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. सो विच ऑफ द फॉलोइंग हॅव हाय मेल्टिंग पॉईंट, हाय बॉइलिंग पॉईंट, अशा टाईपचा क्वेश्चन आला तो इझिली सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे. द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप विथ इन्क्रीज इन साईज. ॲज द साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस देअर MPBP ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे. बेसिक आहे एकदम. जेवढी साईज वाढणार तेवढा MPBP सुद्धा वाढणार आहे. अजून एक महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही जेवढं डाऊन साईडला जाताय तेवढा वंडरवॉल फोर्स वाढत जातोय. ऑब्व्हियसली वंडरवॉल फोर्स म्हणजे काय, की दोन ॲटममध्ये एक्झिस्ट होणारा फोर्स जो ॲक्च्युली सगळ्यात वीक असतो. या सेकंडमध्येच वंडरवॉल फोर्स आहे, बट फ्लोरीन क्लोरीनपासून जसं तुम्ही डाऊन साईडला जात आहेत ना, तर वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो. वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं तर MPBP वाढणार आहे. फाईन. मास वाढलं तर ऑब्व्हियसली डेन्सिटी सुद्धा वाढणार आहे. म्हणजे दोघं तिघं पॉईंट सगळे एकमेकांना कनेक्टेड आहे. की टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज वाढली, मास वाढतंय, डेन्सिटी वाढतंय. ॲटॉमिक साईज वाढली असेल तर मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट वाढतोय. मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट वाढण्यामागचं रिझन काय आहे, तर वंडरवॉल फोर्स वाढतो आहे. सो ऑल द पॉईंट्स आर कनेक्टेड टू इच अदर. दिस इज अबाउट द मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी एक्सेट्रा. डेन्सिटी वाढते आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. ठीक आहे. फ्लोरीन अँड क्लोरीन दे शोज केमिकल रिॲक्शन विथ वॉटर. लक्षात घ्या, दोन हॅलोजन आहे फ्लोरीन क्लोरीन, दे आर रेडिली रिॲक्ट्स विथ द वॉटर. बट what about bromine and iodine? Bromine and iodine, they are only sparingly soluble in water, means they are very less soluble in water. सो विशेष असं CET पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन तयार होणार नाही आहे, बट पार्ट ऑफ नॉलेज माहिती असू द्या. केमिकल प्रॉपर्टीमध्ये बघू आपण. हॅलोजनच्या बाबतीत बघा, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आणि आयडिन हे सगळेच हॅलोजन आपल्याला दाखवतात -1 ऑक्सिडेशन स्टेट. त्यातल्या त्यात क्लोरीन ब्रोमिन आयडिन apart from -1 they also shows some positive oxidation state. मग क्लोरीन ब्रोमिन आयडिन कुठल्या पॉझिटिव्ह स्टेट दाखवतात, दे कॅन शोज +1 +3 +5 अँड +7 ऑक्सिडेशन स्टेट. आता ह्या +3 +5 +7 का दाखवतात, कारण त्यांच्याकडे काय आहे, डी ऑर्बिटल. इन केस तुम्हाला कोणी विचारलं की व्हाय क्लोरीन ब्रोमिन आयडिन दे शोज हायर पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट, द रिझन इज दॅट दे हॅव डी ऑर्बिटल इन द आउटर मोस्ट. आणि डी ऑर्बिटलचा प्रेझेन्स असल्यामुळे इलेक्ट्रॉन तिथे गेन करणं किंवा इलेक्ट्रॉन लूज करणं पॉसिबल होतं, जे की फ्लोरीनकडे नाही आहे. मग क्वेश्चन अजून एक तयार होत आहे की असा कुठला हॅलोजन आहे जो फक्त निगेटिव्ह स्टेटस दाखवतो. तो हॅलोजन फक्त कुठला आहे, फ्लोरीन. फ्लोरीन इज द हॅलोजन विच शोज ओनली -1 ऑक्सिडेशन स्टेट, but chlorine bromine iodine apart from -1 they also shows some positive state like +1 +3 +5 and +7. ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेटवरचे पण महत्त्वाचे क्वेश्चन आहे. आता हॅलोजन्सची रिॲक्टिव्हिटी बघायची हायड्रोजन सोबत. जर आपण हॅलोजन हायड्रोजन सोबत रिॲक्ट केलं तर त्यांच्यापासून करस्पॉन्डिंग तुम्हाला काय मिळणार आहे, हायड्रोजन हॅलाइड्स. मग यांच्याबद्दल आपण डिस्कशन करू की फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन यांची रिॲक्शन हायड्रोजन सोबत होते,
बट कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे? मग त्यांचं काय म्हणणं बघा, ॲफिनिटी फॉर हायड्रोजन डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. याचा अर्थ फ्लोरीन आणि हायड्रोजन खूप इझिली काय होतात, रिॲक्ट होतात. तेच आयडिन आणि हायड्रोजनची रिॲक्टिव्हिटी थोडीशी कमी होऊन जाते. आयडिन इज लेस रिॲक्टिव्ह टुवर्ड्स हायड्रोजन, बट फ्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स हायड्रोजन. देअर रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन टॉप टू बॉटम डिक्रीजेस. लक्षात घ्या, आपण ज्या चॅप्टरचा स्टडी करतोय पी ब्लॉक किंवा ग्रुप नंबर 16, 17, 18 याच्यामध्ये सगळं ट्रेंड बेस्ड क्वेश्चन असतात. म्हणून तुम्हाला मी सांगतो की हे कम्प्लिटली थेरोटिकल चॅप्टर आहे. त्यामुळे याचं प्रिपरेशन करताना कम्प्लिटली थरो स्टडी करा आणि त्याच्यामधूनच क्वेश्चन तयार होतात. फक्त क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला थेरी अप्लाय करता आली पाहिजे. इथे मी रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये एक्सप्लेन करतोय. बघा, समजा आपण हायड्रोजन आणि फ्लोरीनची रिॲक्शन केली तर याला कॅटलिस्टची गरज लागते, ना रिॲक्शन होण्यासाठी काही हिटिंगची गरज आहे. फक्त इवन लाईट पण नको आहे. लाईटच्या ॲब्सेन्समध्ये ही रिॲक्शन करणं गरजेचं आहे. जेव्हा हायड्रोजन आणि फ्लोरीनची रिॲक्शन होत असते तेव्हा कंडिशन कशी ठेवावी लागते, डार्क कंडिशन. याचा अर्थ लाईट ॲब्सेंट असणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन काय मिळतं आपल्याला, HF मिळतं. देन हायड्रोजन आणि क्लोरीनचं आपण बघितलं तर थोडीशी रिॲक्टिव्हिटी कमी होऊन जाते ॲज कम्पेअर टू फ्लोरीन. म्हणून आपल्याला सनलाईटची गरज आहे. सनलाईट पण कसं असलं पाहिजे, डिफ्यूज असला पाहिजे. खूप ब्राईट सनलाईट नसला म्हणजे ब्राईट सनलाईट नको असायला पाहिजे. डिफ्यूज सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये आपण ही रिॲक्शन करतो, मग आपल्याला HCl मिळतं. तसंच आपण हायड्रोजन आणि ब्रोमिनची रिॲक्शन केली तर क्लोरीनपेक्षा ब्रोमिनसोबतची रिॲक्टिव्हिटी थोडीशी कमी असते, म्हणून थोडंसं हिटिंग करणं पण गरजेचं असतं, तेव्हा जाऊन रिॲक्शन होते. बट आपण बोललो होतो की हायड्रोजन आणि आयडिन यांची रिॲक्टिव्हिटी एकमेकांसोबत खूप कमी असते. आयडिन हॅव लेस ॲफिनिटी फॉर हायड्रोजन और हायड्रोजन हॅव लेस ॲफिनिटी फॉर आयडिन. मग ॲफिनिटी कमी असल्यामुळे तुम्हाला हिट तर करणं गरजेचं असतं. हिटिंगच्या सोबत तुम्हाला काय वापरायचं असतं, कॅटलिस्ट पण वापरायचं असतं, तेव्हा जाऊन रिॲक्शन होते. आता आपण काय काय मिळवलं, आपल्याला HF, HCl, HBr आणि HI मिळालं. या चारींबद्दल काय क्वेश्चन तयार होतात. तर तुम्हाला विचारलं की या चारींचं ॲसिडिक स्ट्रेंथ डिसाईड करायची, तर लक्षात घ्या, HF, HCl, HBr अँड HI. ॲसिडिक स्ट्रेंथ डिसाईड कशी होते रे, की सगळ्यात लवकर H+ कोण देणार आहे. आपण जर बघितलं हायड्रोजन आणि आयडिन यांची बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त आहे आणि बॉन्ड लेंथ जास्त असेल तर बॉन्ड इझिली काय होणार, ब्रेक होणार, कारण तो बॉन्ड वीक असतो. लवकरात लवकर H+ कोण देणार, HI इझिली प्रोड्युसेस H+. याचा अर्थ हा काय होणार, मोर ॲसिडिक होणार. बट तेच आपण विचार केला HFच्या बाबतीत, तर हा बॉन्ड ब्रेक करणं थोडं डिफिकल्ट होतं. का, कारण बॉन्ड लेंथ शॉर्ट आहे. बॉन्ड शॉर्ट असेल तर बॉन्ड स्ट्रॉंग असतो, लवकर H+ बाहेर पडणार नाही. त्यामुळे हा कसा असणार आहे, लेस ॲसिडिक, किंवा हा ऑलमोस्ट काय होऊन जातो, वीक ॲसिड होऊन जातो. सो विच इज मोस्ट ॲसिडिक, HI इज मोस्ट ॲसिडिक, HF इज लेस ॲसिडिक. ॲसिड स्ट्रेंथवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. आता त्यांचं आपण स्टॅबिलिटी डिस्कस करू. स्टॅबिलिटी ऑफ हॅलाइड डिक्रीजेस डाऊन द ग्रुप ड्यू टू डिक्रीज इन बॉन्ड डिसोन एन्थॅल्पी. जे आपण मागे डिस्कस केलं की HI मधला बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी कमी लागते, पण HF मधला बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी जास्त लागते. जेवढा बॉन्ड ब्रेकिंगला एनर्जी जास्त लागणार तेवढाच तो कसा असणार आहे, स्टेबल असणार आहे. याचा अर्थ HF इज मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू HCl, HBr, HI, विच इज मोर स्टेबल, विच इज लेस स्टेबल ॲट रूम टेम्परेचर. तर क्वेश्चन टिक करता आला पाहिजे. अजून एक महत्त्वाचं की HF हे रूम टेम्परेचरला जर बघितलं तर लिक्विड स्टेटला असतं, बट HCl, HBr, HI रूम टेम्परेचरला कुठल्या स्टेटला असणार आहे, गॅसेस स्टेटला. अगेन सेम क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. मग या चारही ऑप्शन तुम्हाला टिक करता आला पाहिजे HF. फाईन. ऑक्सिजन सोबत कसं रिॲक्ट करतात, हाऊ हॅलोजन शोज रिॲक्शन विथ ऑक्सिजन. वेन हॅलोजन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन दे फॉर्म करस्पॉन्डिंग ऑक्साईड. त्यांचं काय तयार होतं, करस्पॉन्डिंग ऑक्साईडचं फॉर्मेशन होतं. आता ऑक्साईड कुठले कुठले तयार होतं ते आपण डिस्कस करू. बघा, जर फ्लोरीनची रिॲक्शन ऑक्सिजनसोबत झाली तर तुम्हाला ते ऑक्साईड दोन टाईपचे मिळून जातात. टाईप नंबर 1 OF2, टाईप नंबर 2 O2F2. आता या दोघांमध्ये जर क्वेश्चन विचारला गेला की या दोघांपैकी थर्मली स्टेबल कोण आहे, तुम्हाला टिक करायचं आहे OF2. OF2 इज थर्मली स्टेबल ॲट रूम टेम्परेचर और यू कॅन से 298 केल्विन. मग फ्लोरीनची रिॲक्शन जर ऑक्सिजनसोबत झाली तर कुठल्या टाईपचा ऑक्साईड तयार होतो, तर हे दोन टाईप लक्षात ठेवाल. त्याच्यानंतर आपण पुढे डिस्कस करू की हा जो O2F2 आहे, हा O2F2 ऑक्सिडायझेस प्लुटोनियम टू प्लुटोनियम हेक्झाफ्लोराइड. प्लुटोनियमचं कन्व्हर्जन प्लुटोनियम हेक्झाफ्लोराइडमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपण कुठला ऑक्सिडायझिंग एजंट वापरणं गरजेचं आहे, O2F2 रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये सांगितलं. बघा,
When this O2F2 reacts with plutonium, there is a formation of PuF6, प्लुटोनियम हेक्साफ्लोराइड. आता हे कोण आहेत? हे फ्लोरीन प्रोव्हाइड करताय. त्या प्लुटोनियमने काय केलं? O2F2 मधले सगळे फ्लोरीन स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ O2F2 काय करतो? फ्लोरीन देण्याचं काम करतोय. म्हणून मी म्हणू शकतो की O2F2 इज स्ट्रॉंग फ्लोरिनेटिंग एजंट, जो फ्लोरीन देऊ शकतोय. ओके, दिस रिएक्शन इज यूज्ड टू रिमूव्ह प्लुटोनियम ॲज अ प्लुटोनियम F6 फ्रॉम न्यूक्लिअर फ्युएल. समजा आपल्याकडे काही न्यूक्लिअर फ्युएल आहे आणि त्या न्यूक्लिअर फ्युएलमधून तुम्हाला प्लुटोनियमला एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल. न्यूक्लिअर फ्युएलमधून किंवा न्यूक्लिअर वेस्ट असेल, त्या न्यूक्लिअर वेस्टमध्ये समजा प्लुटोनियम असेल, तर तो प्लुटोनियम बाहेर कसा काढायचा? तर प्लुटोनियमला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी त्या न्यूक्लिअर वेस्टमध्ये आपल्याला O2F2 ॲड करणं गरजेचं आहे. हा O2F2 याच्यामधला प्लुटोनियमसोबत रिॲक्ट होणार आणि त्याला एक्स्ट्रॅक्ट करताना कुठल्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार आहे? ॲज अ PuF6. सो टू रिमूव्ह प्लुटोनियम फ्रॉम न्यूक्लिअर वेस्ट, विच ऑफ द फॉलोइंग फ्लोरिनेटिंग एजंट इज यूज्ड? द करेक्ट आन्सर इज O2F2. फाईन. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजनचाच पॉईंट आपला. आता ही रिॲक्टिव्हिटीच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलं? जनरली दिस रिॲक्टिव्हिटी decreasing order of stability of oxide formed by halogen. आता आयोडीन, क्लोरीन आणि ब्रोमिनचा विचार केला तर ही जी स्टॅबिलिटी आहे ही जनरली डिक्रीज कशी होते? आयोडीन टू क्लोरीन, क्लोरीन टू ब्रोमिन. म्हणजे सगळ्यात जास्त स्टेबलवाला कोण असणार आहे? आयोडीन असणार आहे आणि कमी स्टेबलवाला असणार आहे ब्रोमिन. द हायर ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन टेंड टू बी मोर स्टेबल दॅन द लोअर. ही लाईन खूप खूप जास्त महत्त्वाची. तुम्हाला कुठलंही ऑक्साईड दिलं हॅलोजनचं आणि विचारलं की विच इज मोर स्टेबल, तर लक्षात कसं ठेवणार? लक्षात ठेवण्यामागे सिंपल फंडा एकच आहे की तुम्हाला हायर ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन टेंड टू बी मोर स्टेबल दॅन द लोअर. हायर ऑक्साईड म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं काउंट जास्त असणार आहे. आता ऑक्सिजन आणि क्लोरीनची रिॲक्टिव्हिटीज आपण बघितली, ऑक्सिजन अँड क्लोरीन. तर बघा, क्लोरीन ऑक्सिजनसोबत जेव्हा रिॲक्ट होतो तर भरपूर टाईपचे ऑक्साईड तयार करतोय. ClO2, ClO2, Cl2O, तिसरा आहे Cl2O6 आणि चौथा आहे Cl2O7. एवढ्या सगळ्या टाईपचे ऑक्साईड्स आहेत आणि सगळेचे सगळे ऑक्साईड्स काय आहेत? दे आर ऑक्सिडायझिंग एजंट अँड दे आर हायली रिॲक्टिव्ह. आणि हायली रिॲक्टिव्हिटी असल्यामुळे त्यांना आपण ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापर करतोय. ठीक आहे. त्याचा त्यांनी एक्झाम्पल काय सांगितलं बघा, Cl2O आणि ClO2 दे आर यूज्ड ॲज अ ब्लिचिंग एजंट इन पेपर इंडस्ट्री ॲज वेल ॲज वॉटर प्युरिफिकेशन प्लांट. ब्लिचिंग एजंट काय असतात? विच रिमूव्ज कलर. डिकलरेशन पर्पजसाठी आपण पेपर इंडस्ट्रीमध्ये ब्लिचिंग एजंट वापरतो. मग ब्लिचिंग एजंट कुठले वापरले जातात क्लोरीनचे? तर क्लोरीनचे ब्लिचिंग एजंट आहे ClO2 अँड Cl2O. बघा थेरी बेस्ड आहे त्यामुळे लक्षात ठेवणं हाच एक ऑप्शन आहे. ब्रोमिनच्या ऑक्साईडचा आपण विचार करू. वेन ब्रोमिन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन इट फॉर्म्स ऑक्साईड Br2O, BrO2 अँड BrO3 असे 3 ऑक्साईड तयार करतो. बट प्रॉब्लेम इज दॅट की यातलं अनस्टेबल आहे. हे सगळे कसे आहेत? अनस्टेबल. आपण मागची स्लाईड जर बघितली तर हे जे होते याच्या मागची स्लाईडमध्ये की ते आपण सांगितलं होतं स्टॅबिलिटीच्या बाबतीत. इथे एक पॉईंट आपण मेन्शन केला होता. हां, याच्यामधल्या फ्लोरीनचं ऑक्साईड कसं होतं? स्टेबल होतं. बट आपण जर ब्रोमिनचा विचार केला, ब्रोमिनचा, तर त्यांचं म्हणणं की दे आर अनस्टेबल. हे कसे असतात? अनस्टेबल असतात अँड दे एक्झिस्ट ओनली ॲट लो टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं तर एक्झिस्ट पण होत नाही ते. दे आर ऑल्सो पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट्स. ठीक आहे. आयोडीनच्या बाबतीत आयोडीन इज कपेबल टू फॉर्म 3 टाइप्स ऑफ ऑक्साईड. कुठले कुठले ऑक्साईड आहे? I2O4, I2O5, I2O7. दे आर इनसोल्युबल. दीज ऑक्साइड्स आर इनसोल्युबल इन वॉटर. इथे थोडं मी हा पॉईंट डिस्कस करतोय. दे आर इनसोल्युबल इन वॉटर आणि जर आपण त्यांना हीट केलं तर ते काय होतं? डिकम्पोज. कुठल्याही ऑक्साईडला जनरली हीट केलं तर आपण काय होतं? ते डिकम्पोज होतं. याच्यामध्ये हे तिघं जरी असेल त्याच्यातला सगळ्यात जास्त वेळेस वापरला जाणारा कुठला आहे? I2O5. I2O5 इज गुड ऑक्सिडायझिंग एजंट. का गुड आहे? कारण तो इझिली काय करतोय? आयोडीनचं फॉर्मेशन करतो. बघा, I2O5 इज यूज्ड इन द एस्टिमेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. विच ऑफ द फॉलोइंग ऑक्साईड ऑफ आयोडीन इज यूज्ड टू एस्टिमेट द कार्बन मोनॉक्साईड? हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. कार्बन मोनॉक्साईडला इस्टिमेट करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही आयोडीनचा कुठला ऑक्साईड वापरतात? तर I2O5 ला टिक करायचं आहे. ठीक आहे. गुड ऑक्सिडायझिंग एजंट आहे.
सो हाऊ हॅलोजन्स रिॲक्ट्स विथ मेटल, एकदम सिम्पल आहे. वेन एनी ॲक्टिव्ह मेटल रिॲक्ट्स विथ हॅलोजन देर इज अ फॉर्मेशन ऑफ मेटल हॅलाइड ऑफ द टाईप MX2. मग अशा तुम्ही किती पण रिॲक्शन घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, हाऊ मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ ब्रोमिन. वेन मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ ब्रोमिन देर इज अ फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ब्रोमाइड, ज्याचा पॅटर्न आहे MX2. ठीक आहे. आता समजा हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण एखादा मेटल असेल, त्याची रिॲक्शन केली आपण हॅलोजनसोबत. तुम्हाला करस्पॉन्डिंग काय भेटलं? करस्पॉन्डिंग मेटल हॅलाइड भेटलं. करस्पॉन्डिंग मेटल हॅलाइड. आता या मेटल हॅलाइडमध्ये आयनिक कॅरेक्टर आहे का कोव्हलंट कॅरेक्टर आहे, असा क्वेश्चन विचारला जातो. त्यांचं असं म्हणणं आहे, द आयनिक कॅरेक्टर ऑफ हॅलाइड डिक्रीजेस फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन. म्हणजे जर एखादा मेटल फ्लोरीनसोबत कंबाईन झाला असेल तर त्यात आयनिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त असतं. ही ऑर्डर खूप जास्त महत्त्वाची. वेन फ्लोरीन कंबाईन्स विथ मेटल इट पजेस हाय आयनिक कॅरेक्टर. जसं तुम्ही फ्लोरीनपासून क्लोरीन, ब्रोमिन, आयडीनकडे शिफ्ट होत जात आहे, हळूहळू त्यांचं मेटॅलिक कॅरेक्टर, नॉट मेटल कॅरेक्टर, त्याला आयनिक कॅरेक्टर काय होत जातं? डिक्रीज होत जातं. पुन्हा क्वेश्चन तयार होत आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज मोर आयनिक इन नेचर. समजा मी तुम्हाला एक क्वेश्चन दिला, NaF, NaCl, NaBr, Na यांच्यामध्ये सगळ्यात जास्त आयनिक कॅरेक्टर कोणाकडे आहे? लक्षात घ्या, ज्याच्यासोबत फ्लोरीन आहे त्याचा आयनिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त असतं. ठीक आहे. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. इथे MCQ तयार होतात. इफ अ मेटल एक्झिस्ट मोर दॅन वन ऑक्सिडेशन स्टेट, द हॅलाइड्स विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट विल बी मोर कोव्हलंट दॅन इन द लोअर स्टेट. समजा आपल्याकडे दोन कंपाऊंड्स आहेत, दोघांमध्ये वापरलेला मेटल सेम आहे, दोघांमध्ये वापरलेला हॅलोजन पण सेम आहे, आणि विचारलेला क्वेश्चन असा आहे की या दोघांमध्ये सगळ्यात जास्त कोव्हलंट कोण आहे? तर ज्या मेटलचा ऑक्सिडेशन नंबर सगळ्यात जास्त येतो त्याच्यामध्ये कोव्हलंट कॅरेक्टर जास्त असतं. मागची स्लाइड होती ती आयनिक कॅरेक्टरची होती, आता काय डिस्कशन करतोय? कोव्हलंट कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल, SnCl4 ला मी कम्पेअर करतोय SnCl2 सोबत. देन PbCl4 ला कम्पेअर करताय PbCl2 सोबत. SbCl5 ला कम्पेअर करतोय आपण SbCl3 सोबत, किंवा UF6 ला आपण कम्पेअर करतो UF4 सोबत. सपोज मी तुम्हाला विचारलं की SnCl4 आणि SnCl2 यांच्यामध्ये मोर कोव्हलंट कोण असणार आहे? तर ज्या कंपाऊंडमध्ये मेटलची ऑक्सिडेशन स्टेट हायर असेल, हे तुम्हाला मी पुढच्या स्लाइडवरती एक्सप्लेन करतो. बघा, समजा आपण दोन कंपाऊंड घेतले, एक आहे PbCl4 आणि दुसरा आहे PbCl2. मला सांगा, PbCl4 मध्ये हा जो Pb आहे, Pbचा ऑक्सिडेशन नंबर किती येतो? +4. कशामध्ये सांगतोय? PbCl2 मध्ये. आणि त्याच Pbचा ऑक्सिडेशन नंबर किती येतो? +2. कशामध्ये? PbCl2 मध्ये. मग त्यांचं म्हणणं आहे की जिथे हायर स्टेट मिळते, हायर स्टेट असेल तर कोव्हलंट कॅरेक्टर कसं असणार आहे? जास्त असणार आहे. लोअर ऑक्सिडेशन स्टेट आली असेल तर कोव्हलंट कॅरेक्टर कसं असणार आहे? लेस असणार आहे. ठीक आहे. रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन टुवर्ड्स अदर हॅलोजन. म्हणजे हॅलोजन also shows chemical reaction with halogen, but कंडिशन अशी की बोथ द हॅलोजन मस्ट बी डिफरंट. दोघं हॅलोजन सेम असेल तर काय रिॲक्शनचं पॉसिबिलिटी नाही आहे. मग दोघं हॅलोजन कसं असणं गरजेचं आहे? बोथ हॅलोजन शुड बी डिफरंट फ्रॉम इच अदर. वेन टू डिफरंट हॅलोजन reacts with each other, they form corresponding compound. That corresponding compounds are considered as a interhalogen compounds. बघा, इथे सांगितलंय halogen reacts with another halogen, there is a formation of some compounds, that compounds are considered as a interhalogen compounds. हॅलोजन साठी आपण सिम्बॉल काय यूज करतोय? X. याचीच रिॲक्शन अजून एका हॅलोजन सोबत होते, त्याला पण सिम्बॉल X ठेवला तर प्रॉब्लेम होऊन जाईल. मग कुठल्या तरी एकाला आपण X बोलणार, कुठल्या तरी दुसऱ्या आपण काय बोलणार? X डॅश. हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की बोथ हॅलोजन डिफरंट फ्रॉम इच अदर. फाईन. आपण अजून चांगलं समजून घेण्याचा प्रयत्न करू. जेव्हा एखादा हॅलोजन दुसऱ्या हॅलोजन सोबत रिॲक्शन दाखवतो, या दोघांची जेव्हा केमिकल रिॲक्शन होते तेव्हा त्यांच्यापासून तुम्हाला जे कंपाऊंड भेटतात त्या कंपाऊंडला तुम्ही बोलतात इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. येस ऑर नो? मग हे इंटर हॅलोजन कंपाऊंड कुठल्या कुठल्या टाईपचे असतात? टाइप्स ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड. नंबर 1 X डॅश, नंबर 2 X डॅश 3, नंबर 3 X डॅश 5 अँड नंबर 4 X डॅश 7. असे 4 टाईपचेच फक्त इंटर हॅलोजन कंपाऊंड तयार होतात. जर क्वेश्चन आला की विच ऑफ द फॉलोइंग इंटर हॅलोजन कंपाऊंड डज नॉट एक्झिस्ट, तर लक्षात घ्या, रेशो 1:1, 1:3, 1:5, 1:7 हाच फक्त रेशो चालतो, दुसरा कुठलाही रेशो चालणार नाही. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की हा जो पहिलावाला हॅलोजन असतो ना, या फॉर्म्युल्यामध्ये
या प्रत्येक फॉर्म्युलामधला जो पहिला हॅलोजन आहे, ज्याला आपण सिम्बॉल एक्स मेन्शन केला आहे, त्याची साईज नेहमी जास्तच असली पाहिजे. आणि जो एक्स डॅश आहे त्याची साईज एक्सपेक्षा कमी असली पाहिजे. समजा डायग्रॅमेटिकली दाखवलं की एक्स मी असा दाखवला असेल, तर एक्स डॅशची साईज पहिल्यावाल्यापेक्षा कमीच असली पाहिजे. ठीक आहे ना. सो आता बघू की जेव्हा एक्स आणि एक्स डॅश कंबाईन होत आहे, त्यातला एक्स हा बिगर साईजचा आहे, एक्स डॅश स्मॉलर साईजचा आहे, दोघांचं कॉम्बिनेशन झालं, इंटरहॅलोजन कंपाऊंड बनले. इंटरहॅलोजन कंपाऊंड मग कुठल्या कुठल्या टाईपचे बनू शकतात बघा. ClF, BrF, BrCl, ICl, IF. मग तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन काय होतो की विच ऑफ द फॉलोइंग इंटरहॅलोजन कंपाऊंड डज नॉट एक्झिस्ट. आणि समजा मी तुम्हाला एक ऑप्शन असा दिला आहे FBr. मला सांगा हे कंपाऊंड एक्झिस्ट होणार आहे की नाही होणार. मग अशा टाईपचं कंपाऊंड एक्झिस्ट होणार नाही. क्वेश्चन असं आहे की सर हे कंपाऊंड का एक्झिस्ट होणार नाही. त्याच्यामागचं रिझन आहे की आपण फ्लोरीनची साईज जर बघितली तर कमी असते आणि ब्रोमिनची साईज त्याच्यापेक्षा जास्त असते. आपली कंडिशन अशी आहे की हा जो एक्स आणि एक्स डॅश सांगितला होता, यांची साईज कशी असली पाहिजे. एक्सची साईज मोठी असली पाहिजे, एक्सची साईज मोठी असली पाहिजे आणि एक्स डॅशची साईज कशी असली पाहिजे, स्मॉल असली पाहिजे. तर अशा टाईपचं कंपाऊंड तयार होणार नाही. मग असे बेसिक लेवलचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता इन ॲडिशन टू दिस याच्यामध्ये अजून महत्त्वाचं काय की हे जे काही एक्स डॅश टाईपचे इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार झाले, रेअरली यांच्यावरती क्वेश्चन आला असेल किंवा कधीच आला पण नसेल. तुम्हाला विचारलं गेलं तर त्यांचे कलर्स किंवा जे दिले तुम्हाला कोण कुठल्या स्टेटला आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकते. तर असा समजा क्वेश्चन विचारतो फॉलोइंग इज कलरलेस गॅस, ऑप्शन ABCD तुम्हाला टिक करायचं आहे ClF ला. मग हे सगळे कलर्स व्यवस्थित लक्षात ठेवाल. ओके, ब्लॅक कलरचं कोण आहे, रुबी रेड कलरचं कोण आहे, पेल ब्राऊन कलरचं कोण असतं. तर असे बेसिक लेवलचे क्वेश्चन आले तर येऊ शकतात. पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. ठीक आहे. हा झाला एक्स डॅश टाईप. आता एक्स डॅश 3 बघा, मी सेंटरला तुम्हाला दाखवला आहे एक्स, ज्याची साईज लार्ज आहे, ज्याची साईज कशी आहे लार्ज. शेजारी इथे दाखवले आहेत एक्स डॅश, ज्यांची साईज कशी आहे स्मॉल. कुठल्या टाईपचं कंपाऊंड तयार झालं, एक्स डॅश 3. मग या फॉर्म्युल्याचा वापर करून कुठले कुठले कंपाऊंडच फक्त एक्झिस्ट करतात. ClF3, BrF3, IF3, ICl. अगेन सेम क्वेश्चन की त्यांच्या प्रॉपर्टी कुठल्या आहे, लाईक दिस. हा इकडचा प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन असतो पण पॉसिबिलिटी थोडीशी कमी असते. पुढचा आहे एक्स डॅश 5. हॅलोजनचा काउंट वाढत चालला. आता 5 हॅलोजन आहेत. पुन्हा कुठले कुठले तयार होतात, IF5, BrF5, ClF5 आणि करस्पॉन्डिंग त्यांच्या प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टी मी बघून घ्याल. फाईन. आता शेवटचं कुठलं आहे एक्स डॅश 7. आता याच्यामध्ये एकच एक्झाम्पल आहे, त्यामुळे हे एक्झाम्पल शक्यतो MCQला येतं आणि मग तेच विचारलं गेलं होतं एकदा की विच ऑफ द फॉलोइंग इंटरहॅलोजन कंपाऊंड एक्झिस्ट, ऑप्शन ABCD. समजा मी तुम्हाला असं देऊन टाकलं BrF7, तर असं कंपाऊंड तयार होतच नाही. अशा टाईपचं असा फॉर्म्युला फॉलो करणारं कंपाऊंड फक्त एकच आहे IF7. एकच कंपाऊंड असल्यामुळे त्याच्यावरती क्वेश्चन तयार होतात आणि तो पण कसा असतो, कलरलेस गॅस असतो, हे पण लक्षात ठेवा. तर हे 4 टाईपचे झाले इंटरहॅलोजन कंपाऊंड. आता इथे एकच पॉईंट फक्त मला तुम्हाला रेकमेंड करायचा आहे आणि तो आहे पहिला, थर्मल स्टॅबिलिटी. समजा आपण इथे बघितले इंटरहॅलोजन कंपाऊंड एक्स डॅश टाईपचे आहेत. मग एवढे सगळे कंपाऊंड तयार होत आहे, मग यांच्यामध्ये थर्मली मोर स्टेबल कोण आहे असाच क्वेश्चन एकदा विचारला गेला आहे. तर थर्मली मोर स्टेबल आहे ClF. मग हळूहळू स्टॅबिलिटी काय होतं ते कमी कमी होत जाते. ठीक आहे. बाकीचं या स्लाईडवरती असं काही खूप विशेष महत्त्वाचं नाही आहे, फक्त या एका पॉईंटसाठी मी तुम्हाला हे ॲड करून दिलं आहे. थर्मली जास्त स्टेबल कोण असतो, ClF ला आपल्याला टिक करायचं आहे. फाईन. हां, आता यांच्यावरती क्वेश्चन आले आहेत. तर हे बघा, इथे आपण दाखवले एक्स डॅश टाईप. हे जे 2 आहेत हे कुठल्या टाईपचे आहेत, एक्स डॅश 3. हा आहे एक्स डॅश 5 टाईपचे आहेत. ठीक आहे. मग या तिघं टाईपच्या कंपाऊंडवर तुम्हाला क्वेश्चन विचारला तो की पहिली गोष्ट त्यांचं नाव काय असतं. बघा, यांचं नाव पण IUPAC मध्ये किंवा IUPAC पॉईंट ऑफ व्ह्यू नाव पण विचारले जाऊ शकतात. आता यांचे नावं कसे घ्यायचे असतं बघा. यातला जो पहिला हॅलोजन असतो ना, त्याचं तुम्हाला आहे तसं नाव घेऊन टाकायचं, जसं की आयोडीन, क्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन. त्याच्या नावात काही चेंज करायचे नाही. त्याच्यानंतर जो सेकंड हॅलोजन आहे त्याचा काउंट किती आहे ते बघायचा. 1 टाइम्स आहे का 3 टाइम्स आहे. सपोज वरच्या केसमध्ये 1 टाइम आहे तर मी काय बोलणार, मोनोक्लोराईड. इथे खाली दिसतोय मला 3 टाइम्स फ्लोरीन आहे तर मी काय बोलणार, ट्राय फ्लोराईड. इथे पण 3 टाइम्स आहे तर काय बोलणार, ट्राय फ्लोराईड, लाईक दिस. आता समजा स्लाईडकडे बघू नका तुम्ही. समजा मी तुम्हाला एक कंपाऊंड दिलं ClF5. तर मला सांगायचं तुम्ही नाव काय लिहिणार आहे. याचं नाव तुम्ही लिहिलं पाहिजे क्लोरीन पेंटाफ्लोराईड.
फ्लोराईड. हँडरायटिंग तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. क्लोरीन पेंटाफ्लोराईड असं आपण नाव दिलं पाहिजे. आता हे झालं त्यांचे आयुपीएसी नेम. आयुपीएसी नेम नंतर पुढचे क्वेश्चन आहे की यांचे स्ट्रक्चर कसे असतात. बघा, पहिल्या केसमध्ये हॅलोजन फक्त 2च असल्यामुळे ते लिनियर स्ट्रक्चर असतं. त्याचा शेप कसा असतो, लिनियर शेप असतो. ClF3 हा टी शेप टाईपचा आहे. हा शेप तुम्ही दाखवताना असा पण दाखवू शकतात बरं का. त्यांनी खूपच अँगल जास्त दाखवून दिला आहे, लाईक दिस. तुम्ही हा ऑलमोस्ट 90 डिग्री सारखा दाखवला तरी चालणार आहे. फाईन. तो 89 डिग्री आहे. तो त्याला टी शेप बोलतात, बेंड टी शेप. तसंच ब्रोमिन ट्रायफ्लोराईड सुद्धा बेंड टी शेप जॉमेट्री आहे. बॉन्ड अँगल थोडासाच कमी होतो, जे मी ते दाखवतो बघा. BR लाईक दिस. हा जो बॉन्ड अँगल आहे, हा बॉन्ड अँगल आपल्याला किती दाखवायचा आहे, इट्स 86 डिग्री, जो 90च्या नियरली क्लोज आहे. असं यांनी दाखवण्यासर खूप असं कमी करून टाकायचं नाही. बघा ना, हा अँगल बघून तर 45 पेक्षाही कमी वाटतोय नाही का. हा इथला बॉन्ड अँगल बघा, हा बॉन्ड अँगल 86 वाटतो का, नाही, पण ती एक डायग्राम आहे त्यामुळे इट्स ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. शेप कशाचा ते ठीक आहे. आता हा जो BrF5 आहे, चेक करा, हा असा एक स्क्वेअर आहे. हे सगळे एका प्लेनमध्ये आहे, हे सगळे एका प्लेनमध्ये आहे. आणि या प्लेनच्या डाऊन साईडला जर बघितलं, तुम्हाला एक फ्लोरीन दिसतोय, तो तुम्ही वरती पण काढू शकतात. खालच्या साईडला एक पिरॅमिड तयार झाला आहे आणि एक स्क्वेअर पण दिसतोय. तर नाव काय झालं, स्क्वेअर पिरॅमिड. तसंच क्लोरीन पेंटाफ्लोराईड आपण पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची पण जॉमेट्री एक्झॅक्टली सेम आहे. इथे पण एक पिरॅमिड तयार होतोय, तर आपण म्हणू शकतोय स्क्वेअर पिरॅमिडल जॉमेट्री. मग या स्लाईडवरती काय महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला IUPAC नेम विचारले जाऊ शकतात, हा पार्ट महत्त्वाचा आहे. त्यानंतर स्ट्रक्चर कोणी ड्रॉ तर करायचा तर प्रश्नच येणार नाही, पण जॉमेट्री किंवा शेप कसा असतो हा पण एक पार्ट महत्त्वाचा आहे. तर ह्या स्लाईडवरती IUPAC नेम आणि त्यांचा शेप हे दोन महत्त्वाचे असतील. ठीक आहे. बाकीचं या चॅप्टरमधून करण्यासारखं विशेष काही नाही आहे. ऑक्सिडेशन, हां, हे पण तेवढंच महत्त्वाचं बरं का, आणि ते सोपं आहे. मला हे सांगा, समजा तुम्हाला विचारलं गेलं ऑक्सिडेशन स्टेट, कुठला पण कंपाऊंड घ्या, समजा हे कंपाऊंड आहे BrF5 मध्ये, हा जो ब्रोमिन आहे, ब्रोमिनचा मला काय शोधायचं आहे, ऑक्सिडेशन स्टेट. मला सांगा, ब्रोमिन कोणासोबत कंबाईन झालं आहे, फ्लोरीनसोबत. फ्लोरीन हा असा एलिमेंट आहे जो फक्त -1च दाखवतो. फ्लोरीनने -1 दाखवलं तर ब्रोमिन काय दाखवणार, +5 दाखवणार. कसं काय, फ्लोरीनची व्हॅल्यू तुम्ही x घेणार, 5 टाइम्स फ्लोरीन, फ्लोरीनची व्हॅल्यू आहे -1 इक्वल टू 0. सो एक्सची व्हॅल्यू किती ना तुम्हाला +5 भेटणार. सो हिअर इज अ व्हॅल्यू +5. मग असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. अजून एक महत्त्वाचं काय आहे ते समजून सांगतो मी तुम्हाला. ऑक्सिडेशन स्टेट तर कराच तुम्ही, ऑक्सिडेशन स्टेटवरती क्वेश्चन विचारले जाणार आहे. अलॉंग विथ दिस, तो जो सेंट्रल हॅलोजन असतो त्याच्याकडे लोन पेअर किती असतात. तर या केसमध्ये आयडिनचे सगळेच इलेक्ट्रॉन वापरले जातात, त्यामुळे लोन पेअर एकही नसते, 0 लोन पेअर. 5 हॅलोजन असतील तर सेंट्रल ॲटमकडे हॅलोजनकडे एकच लोन पेअर असते. 3 ॲटम्स असतील अदर ॲटम्स तर 2 लोन पेअर आहे, आणि एकच हॅलोजन असेल तर लोन पेअर किती असतात, 3 असतात. ॲक्च्युली लोन पेअर काढता पण येतात, पण ते आत्ता एवढं महत्त्वाचं वाटत नाही, कारण ते बेसिक एक लोन पेअर शोधायची कशी असते नाही का. सो या केसमध्ये आपण असं पण लक्षात ठेवू शकतोय की x असेल तर लोन पेअर सगळ्यात जास्त, x3 असेल तर लोन पेअर 1ने कमी होते, x5 असेल तर लोन पेअर अजून 1ने कमी होते, आणि x7 असेल तर लोन पेअर अजून 1ने कमी झालं तर काय होतं, ती 0 होते. मग लोन पेअरवरती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकते. ठीक आहे. तर या चॅप्टरमधला हा टॉपिक आपण डिस्कस केला आहे, कम्प्लीट चॅप्टर कव्हर केला आहे. मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही इमिजिएटली PYQ सॉल्व केले तर खूप हेल्पफुल हे असेल तुमच्यासाठी. तर आपण ज्यावेळेस इथे मध्ये एक ब्रेक आला होता तेव्हा लॅपटॉपची चार्जिंग ऑलमोस्ट डेड झाला होता लॅपटॉप, म्हणून तिथे तुम्हाला एक गॅप मिळणार, तो इग्नोर करा. आपण आय थिंक इथे आलो होतो बघा. अरे यार, हे पण झालं होतं आपलं. हां, इथेपर्यंत आपण आलो होतो. तर व्हिडिओ जर मला एकत्र करता आला तर पूर्ण 1 स्ट्रोक व्हिडिओ बनवतो किंवा 2 पार्टमध्ये देऊन टाकतो. ठीक आहे. चला, आता याच्यामध्ये MCQs जे आहेत, MCQs तुम्ही जर इमिजिएटली सॉल्व केले त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आय थिंक डिस्कशन सगळं झालं आहे महत्त्वाचं. हे पण ठीक आहे, एवढं काही महत्त्वाचं नव्हतं. हे महत्त्वाचं आहे. ऑक्सिडेशन स्टेट विचारली जाते, फॉर्म्युला. बघा, हे चॅप्टरच असं आहे, कम्प्लिटली रट्टा मारायचा चॅप्टर आहे, त्यामुळे हे चॅप्टर गिवअप करू नका. ठीक आहे. चल, स्टॉप टुडे. बाय एव्हरीवन.